ऍग्रिकल्चरचा आपण नेक्स्ट पार्ट घेतोय. आपण सॉइल हा एक मोठा टॉपिक बघितला आहे. तर आता नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण जलव्यवस्थापन या गोष्टी बघणार आहोत. ओके. तर मग जलव्यवस्थापन मध्ये त्याच्या आधी थोडस आपण क्रॉप पॅटर्न बद्दल पण अभ्यास करणार आहोत. क्रॉप पॅटर्न त्याच्यानंतर जलव्यवस्थापन असा आपला आजचा सिक्वेन्स असेल. ओके. तर याच्यामध्ये क्रॉपिंग सिस्टीम आणि क्रॉपिंग पॅटर्न बद्दल आपण सुरुवात करूया. सुरुवात बघा, क्रॉपिंग सिस्टीम आणि क्रॉपिंग पॅटर्न या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे तो वन बाय वन आपल्याला डेव्हलप होत जाईल. पहिल्यांदा बघा, लँड रोटेशन वर्सेस क्रॉप रोटेशन या दोन कॉन्सेप्ट आहेत ते आता सुरुवातीला पाहूया आपण. क्रॉप इज फिक्स्ड बट लँड इज रोटेटेड अशी जर कंडिशन असेल तर आपण काय म्हणतो त्याला लँड रोटेशन. नावातूनच क्लिअर होते, त्याला आपण काय म्हणतो झूम शेती म्हणतो. ओके. त्याचं उदाहरण आहे. पुढे आहे लँड इज फिक्स्ड बट क्रॉप इज रोटेटेड. ओके. त्याच्या उलटी कंडिशन आहे, लँड रोटेशनच्या उलटी कंडिशन तुम्हाला क्रॉप रोटेशन मध्ये दिसून येते. याच्यामध्ये उद्देश काय असतो, क्रॉप रोटेशन मध्ये एक तुमच्या सॉइल फर्टिलिटी वाढवायची असते. क्रॉप रोटेट केल्यामुळे सॉइलची फर्टिलिटी वाढते आपल्याला माहिती आहे. एकच पीक वारंवार आपण जर घेत असोल तर मातीची फर्टिलिटी कमी होत असते. का बरं होत असते? पिकांची सुद्धा माती बरोबर एक प्रक्रिया किंवा रिॲक्शन ऍक्शन होत असतात, त्याच्यामुळं त्यांच्या फर्टिलिटीमध्ये फरक पडतो. तर आपण जर असं पिकं बदलत गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला सॉइल फर्टिलिटी टिकवता येते. ओके. त्याच्यानंतर चेक सॉइल इरोजन. तर सॉइल इरोजन सुद्धा बघा की याच्यामध्ये तुम्ही एकाच प्रकारचे पिके घेत गेला. फॉर एक्झाम्पल समजा की तुम्ही ज्वारीचं पीक घेतलात तर ते काय सॉइल इरोजन होऊ देतं. त्याच्या उलट तुम्ही लेग्युमची पिकं घेतलात तर ते काय होतात, सॉइल इरोजन होऊ देत नाहीत. म्हणजे भुईमुग आपण जर उदाहरण घेतलं तर ते सॉइल इरोजनला विरोध करतात. तर अशी आलटून पालटून आपण पिकं घेत गेलो तर आपल्या मातीची सॉइल इरोजन कमी होणार आहे. यालाच क्रॉप रोटेशन म्हणतो ना आपण, एक झालं की दुसरं पीक घेणं वगैरे. ओके. त्याच्यानंतर आहे कन्झर्व मॉइश्चर. काही पिकं अशी असतात की ती मला जमिनीमध्ये पाण्याचा अंश टिकवून ठेवतात. आता आपण उदाहरण घेतलं तर भुईमुग ते पाणी टिकून ठेवतं, म्हणजे मॉइश्चर टिकून ठेवतं. कसं? तर त्या जमिनीवरती पूर्ण त्याचा कव्हर तयार होतो, राईट. त्याच्यामध्ये त्याचा मॉइश्चर टिकून राहतो. या सगळ्या गोष्टींमुळे आपण क्रॉप रोटेशन केलं पाहिजे, राईट. तर लँड रोटेशन न करता आपण क्रॉप रोटेशन केला पाहिजे, हा मुद्दा आपण इथे डिस्कस करतोय, राईट. क्रॉप रोटेशनचे फायदे तुमच्या लक्षात आले. क्रॉप रोटेशन फक्त चांगली गोष्ट आहे. जे काही तुम्हाला मुद्दे लिस्ट केले असतील खाली प्रश्नपत्रिकेमध्ये आला प्रश्न आणि खाली पॉझिटिव्ह पॉईंट्स असतील सगळे, तर त्याला रिजेक्ट करायचं नाही. याचे सगळे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत आपण डिस्कस केलेले आणि याच्याहून इतर पण पॉईंट्स असू शकतात. आता पुढे या. पुढचा आपला पॉइंट आहे टाइप्स ऑफ फार्मिंग बद्दलचं. फार्मिंग वेगवेगळ्या पद्धतीने शेती केली जाते. पहिलं आहे आपलं सबसिस्टन्स फार्मिंग. नावातूनच काय कळतं, कामापुरतं फॅमिली पुरतं शेती जर आपण करत असू तर त्याला काय म्हणतो आपण सबसिस्टन्स फार्मिंग. टू सस्टेन द लाईफ अँड फॅमिली. आपली इंडिव्हिज्युअल लाईफ किंवा फॅमिलीची लाईफ सस्टेन करण्यासाठी जी शेती केली जाते त्याला आपण सबसिस्टन्स फार्मिंग म्हणतो. या शेतीमध्ये इनपुट कमी असतो आणि आउटपुट सुद्धा कमी असतो. बोथ आर लो. लो इनपुट आणि आउटपुट सुद्धा लो असतो. ओके. नेक्स्ट पॉइंट आपला कमर्शियल फार्मिंग. आता त्याचा उलटा असणार आहे. जिथं आपण उत्पन्न मिळून जास्त नफा मिळवायचा आपला उद्देश असतो त्या ठिकाणी आपण कमर्शियल फार्मिंग त्याला म्हणतो. याच्यामध्ये काय टू ऑब्टेन मोर इन्कम. याच्यात काय करतो, तुम्हाला इनपुट पण जास्त द्यावं लागतं आणि आउटपुट पण तुम्हाला तसं जास्त मिळत असतं. हा दोन्हीतला डिफरन्स सबसिस्टन्स फार्मिंग आणि कमर्शियल फार्मिंग मधला डिफरन्स लक्षात घ्या. त्याचा पुढचा आपला पॉइंट आहे सस्टेनेबल फार्मिंग. ओके. आता वरचे दोन्ही फार्मिंग सुद्धा एवढे योग्य नाहीत. ओके. 2 नंबरचा जो कमर्शियल फार्मिंग आहे त्याने नुकसान खूप जास्त आहे आणि पहिल्या केसमध्ये आपण जमिनीचा उपयोग व्यवस्थित करत नाही. ओके. त्यामुळं पुढचा एक पॉइंट आहे सस्टेनेबल फार्मिंग. त्याच्यात काय, त्याला दुसरं नाव पण काय म्हणतात, इकॉलॉजिकल बॅलन्स किंवा इकॉलॉजिकल इक्विलिब्रियम साठी केली जाणारी शेती. ओके. तुम्हाला असं विचारलं तर त्याला सांगता आलं पाहिजे विच इज इकॉलॉजिकल बॅलन्स्ड फार्मिंग, तर दॅट इज सस्टेनेबल फार्मिंग. नावातूनच तुम्हाला लगेच कळून येतं. ओके. नेक्स्ट, ह्याच्यामध्ये इनपुट मात्र लो असतो, आउटपुट मात्र हाय असतो. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके. याला अजून वेगवेगळी नावात काय आहेत बघा. नॅचरल फार्मिंग सुद्धा त्याला म्हटलं जातं, त्याला इकॉलॉजिकल फार्मिंग म्हटलं जातं, त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हटलं जातं आणि त्याला परमॅकल्चर सुद्धा म्हटलं जातं. परमॅकल्चर का बरं आहे? परमनंट कल्चर, म्हणजे तुमच्या जमिनीचं डिग्रेडेशन होत नाही, त्यामुळे त्याला परमॅकल्चर सुद्धा म्हटलं जातं. खालीलपैकी कोणत्या फार्मिंगला परमॅकल्चर म्हटलं जातं हा प्रश्न आला तर तुम्हाला माहिती असतं इट इज सस्टेनेबल फार्मिंग. ओके. इट इन्व्हॉल्व्स. आता सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, याच्यामध्ये काय काय आहे, आपण मॅन्युअरचा वापर करतो. ओके. मॅन्युअरचा वापर करतो, फर्टिलायझरचा नाही, हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्या पुढे आपण क्रॉप रोटेशनचा वापर करतो. वरती आपण क्रॉप रोटेशनचा मुद्दा बघितला. त्याच्यानंतर मिनिमम टिलेज केलं जातं.
टिलेज, आता झिरो टिलेज हे तुम्ही कॉन्सेप्ट ऐकली असेल. झिरो इन दिस पूर्ण झिरो नसते, कमीत कमी टिलेज केलं जातं. ह्याच्यामुळे काय होतं, तुमच्या जमिनीची धूप कमी होते. त्याच्यामुळे आपण कमीत कमी टिलेज केलं पाहिजे. अॅग्रो फॉरेस्ट्री, शेती बरोबर अॅग्रो फॉरेस्ट्रीचा सुद्धा वापर केला जातो. त्याच्या पुढचा पॉइंट आहे इंटिग्रेटेड अॅनिमल हजबंड्री आणि मल्टी लेवल कल्टिवेशन. या सगळ्या पॉइंटला एकत्रितपणे आपण अभ्यास केला तर त्याला आपण सस्टेनेबल फार्मिंग म्हणतो. याच्यामध्ये अॅनिमल हजबंड्री आणि फॉरेस्ट्री सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर मल्टी लेवल कल्टिवेशन म्हणजे अनेक पिकं घेणं, त्याला मल्टी लेवल कल्टिवेशन थोडक्यात लक्षात घ्या. पुढे आल्यानंतर आपण अजून डिस्कस करणार आहोतच. हे झाले 3 प्रकारचे फार्मिंगचे प्रकार. ओके, आता पुढे एक 3 कॉन्सेप्ट आहेत बघा तुमच्या समोर. एक आहे तुमची फार्मिंग सिस्टीम, त्याच्यानंतर आहे तुमची क्रॉपिंग सिस्टीम आणि त्याच्यानंतर आहे क्रॉपिंग पॅटर्न. ओके, आता 1 बाय 1 तिन्ही गोष्टी बघूया. आता फार्मिंग म्हणजे काय आणि क्रॉपिंग, क्रॉप आणि फार्म म्हणजे पीक घेणं आणि शेती करणं. शेती करणं खरं तर त्याला मराठी शब्द चुकीचा आहे. फार्मिंग ही खूप मोठी टर्म आहे. फार्मिंग मध्ये फक्त पिकांचं उत्पन्न घेणं येत नाही, तर त्याचबरोबर वरती आपण बघितल्याप्रमाणे एनिमल हजबंड्री, अॅग्रो फॉरेस्ट्री सारख्या गोष्टींचा समावेश होतो. असे अनेक घटक समाविष्ट केले की त्याला आपण काय म्हणतो, फार्मिंग म्हणतो. ओके, शेती पण आपण त्यालाच म्हणतो. शेती करणं म्हणजे काय, आपल्याकडे असतं जोडधंदे आपण खूप सारे ठेवतो त्याच्याबरोबर. ओके, त्याला शेती म्हणतो. ओके, आणि पीक घेणं त्याचा एक छोटा प्रकार आहे. तर ते फार्मिंगचा छोटा प्रकार काय, क्रॉपिंग सिस्टीम आहे. ओके, क्रॉपिंग सिस्टीम मध्ये सुद्धा तुम्ही पिकांबरोबर त्याचं मॅनेजमेंट करत असता एक. ओके, आणि त्याच्या खालचा एक सब पार्ट असणार क्रॉपिंग पॅटर्न. कशा प्रकारचा तुम्ही क्रॉपिंग पॅटर्न ठेवताय. ओके, म्हणजे तिन्ही लॅडर लक्षात ठेवा. फार्मिंग मोठी सिस्टीम, त्याच्या खाली आहे क्रॉपिंग सिस्टीम, त्याच्या खाली आहे क्रॉपिंग पॅटर्न. ओके, आता फार्मिंग सिस्टीम मध्ये बघा, इट इन्व्हॉल्व्ह व्हॉट इट इन्व्हॉल्व्ह. क्रॉपिंग सिस्टीम पहिला आहे, त्याच्यामध्ये क्रॉपिंग सिस्टीमचा समावेश आहे. खाली काय ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. एनिमल हजबंड्री, फिशरीज आणि फॉरेस्ट्री, या सगळ्या गोष्टींना मिळून आपण फार्मिंग सिस्टीम म्हणतोय. ओके, फार्मिंग सिस्टीम म्हणजे काय तुम्हाला विचारल्यानंतर खाली 4 पॉईंट दिले जातील, या चौघांचा समावेश त्याच्यात होतो, हे लक्षात घ्यायचं. ओके, नेक्स्ट तुमचा आहे क्रॉपिंग सिस्टीम. क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, तुमचं एक क्रॉपिंगचं पॅटर्न असतं आणि त्याच्याबरोबर तुम्ही काही गोष्टींचं मॅनेजमेंट करता. त्या कुठल्या मॅनेजमेंट करणाऱ्या गोष्टी आहेत, रिसोर्सेस मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंट कंडिशनचं सुद्धा मॅनेजमेंट तुम्ही करता. या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट आणि तुमचे पर्टिक्युलर क्रॉपिंग पॅटर्न, याला म्हणायचं क्रॉपिंग सिस्टीम. ओके, नेक्स्ट तुमचा पॉइंट आहे क्रॉपिंग पॅटर्नचा. तर एक्झॅक्टली क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय बघा, क्रॉप रोटेशन प्रॅक्टिस. त्याच्यामध्ये क्रॉप रोटेशन प्रॅक्टिस केलं जातं. ओके, एक पीक म्हणजे आपल्याकडे असतं खरीप, हंगामी असे आपण जे पिकं घेतो ना, ती एक रोटेशनची पद्धतच आहे. किंवा काही ठिकाणी जमिनीला अनुसरून आपण एक सिक्वेन्स तयार केला असतो, याच्यानंतर हे पीक घेतलं पाहिजे, त्यानंतर ते पीक घेतलं पाहिजे, याला म्हणतो आपण क्रॉप रोटेशन प्रॅक्टिस. या क्रॉपिंग पॅटर्न मध्ये केला जातो. नेक्स्ट मुद्दा आहे टाइप्स अँड अरेंजमेंट ऑफ द क्रॉप. ओके, तुमच्या जमिनीनुसार कोणतं पीक तुम्ही घेतलं पाहिजे, त्याची अरेंजमेंट कशी असली पाहिजे, याचा समावेश सुद्धा या क्रॉपिंग पॅटर्न मध्ये होतो. तिसरी गोष्ट क्रॉपिंग पॅटर्न मधली इयरली सिक्वेन्स अँड स्पेशल अरेंजमेंट. राईट, इयरली सिक्वेन्स, एकानंतर एक कुठलं पीक आपण घेणार आहोत. ओके, याला म्हणजे जनरली एखादं पीक आपण घेतलं असेल तर बघा, आपल्याकडे गहू ज्वारी हे पीक घेतल्यानंतर आपण भुईमुगासारखे जे पीक घेतो, हे रोटेशन आहे, तो एक सिक्वेन्स आहे, त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स. आणि स्पेशल अरेंजमेंट म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये कुठल्या भागात कुठलं पीक येणार आहे. तुम्ही जर इंटर क्रॉपिंग करत असाल, मिक्स क्रॉपिंग करत असाल, तर त्याचा एक रेशो ठरलेला असतो. ओके, जर मी दोन्ही पिकं घेणार असेल, समजा की मोस्ट ऑफ लोक आता आपल्याकडे बघतो आपण की ऊसाबरोबर आपण बटाटे पण घेतो, तर मग ऊस कुठं लावायचं आणि त्याच्यामध्ये बटाटे कुठं लावायचा, याचा जो अरेंजमेंट असतो तो आपला येतो स्पेशल अरेंजमेंट मध्ये येतो. राईट, त्याच्यानंतरचा मुद्दा आहे क्रॉप प्रपोर्शन इन लँड. राईट, वरचा जो मुद्दा आहे तोच क्रॉप प्रपोर्शनचा मुद्दा असतो. म्हणजे समजा की 2:1 मी रेशो ठेवला असेल, तर 2 भाग शेतजमिनीचा माझा ऊस असेल आणि 1 भाग माझा असेल बटाटे. ओके, हे झालं तुमचं क्रॉप प्रपोर्शन ऑफ लँड. या सगळ्यांचा विचार ज्या गोष्टीत केला जातो त्याला आपण काय म्हणतो, क्रॉपिंग पॅटर्न म्हणतो. ओके, फार्मिंग सिस्टीम, क्रॉपिंग सिस्टीम आणि क्रॉपिंग पॅटर्न, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. तर पुढचा बघा, एक फार्मिंग सिस्टीम जे आपण आता वरती बघितलो, ही काय आहे, एक सिस्टीम आहे ज्याच्या थ्रू आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवायचा आहे फॉर हायर प्रॉफिटेबिलिटी विदाउट अल्टरिंग द इकोलॉजी, याला म्हटलं जातं फार्मिंग सिस्टीम. ओके, अपेक्षित आहे, तर इकोलॉजीला आपण अफेक्ट करतो हे चुकीचं आहे, मग त्याला आपण फार्मिंग सिस्टीम म्हणायचं नाही का, ती पण एक फार्मिंग सिस्टीम आहे. बट ऍक्च्युली आपण जे स्टडी करतो त्याच्यामध्ये इकॉलॉजिकलला इफेक्ट होणार नाही अशा सिस्टीमलाच आपण फार्मिंग सिस्टीम म्हणतो. ओके, आणि त्याच्या विरोधात एक आहे मिक्स्ड फार्मिंग. ही कशासाठी आहे, फॉर सबसिस्टन्स आहे. तर दोन्हीच असं कंपॅरिझन कधी होऊ शकत नाही. फार्मिंग सिस्टीमचाच एक छोटा भाग आहे मिक्स्ड फार्मिंग. अनेक पद्धतीने आपण फार्मिंग करतो, त्याच्यातला एक भाग आहे मिक्स्ड फार्मिंग, पण एका फक्त उद्देशावरती
आउटपुट वरून आपण विचार केला तर दोन्हीचा भाग पडतोय. पहिला जो आहे त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी हायर आहे आणि दुसऱ्यामध्ये काय आपण सबसिस्टन्स साठी फार्मिंग करत आहोत. या दोन्हीतला एक डिफरन्स लक्षात घ्या. राईट. आता आपण पुन्हा एकदा क्रॉपिंग सिस्टीम कडे येऊया. आपण वरती काय बघितलं होतो, क्रॉपिंग सिस्टीम इज इक्वल टू क्रॉपिंग पॅटर्न प्लस मॅनेजमेंट असा घटक आपण बघितलं होतो. आता क्रॉपिंग सिस्टीम मध्ये बघा, क्रॉपिंग सिस्टीम ठरवताना दोन महत्वाचे घटक लक्षात घेतले जातात. क्रॉपिंग सिस्टीम मी कशी ठरवणार आहे, माझ्या शेतात कुठली पिकं कशा पद्धतीने घेणार आहे हे ठरवत असताना एक सॉइलची फर्टिलिटी आणि क्रॉपचं यील्ड किती आहे या दोन गोष्टी आपण लक्षात घेतो, मगच क्रॉप सिस्टीम डेव्हलप होत असते. ओके. आता याच्यामध्ये एक प्रकार आहे तुमचा मोनोक्रॉपिंगचा आणि दुसरा प्रकार आहे तुमचा मल्टीक्रॉपिंगचा. नावातूनच लक्षात येतं तुम्ही काय करताय, मोनोक्रॉपिंग मध्ये एकच पीक घेताय. राईट. एकच पीक तुमच्या या शेतजमिनीमध्ये घेतलं जातं. एका वेळेस एक म्हणा किंवा वर्षभरातनं एक म्हणा. हे टाइम आणि स्पॅशल दोन्ही दृष्टीने एकच पीक घेतलं जातं. टाइम म्हणजे वर्षातून एक पीक झालं इथे आणि स्पॅशल म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये एकच पीक. ओके. याच्यामध्ये क्रॉप इंटेन्सिटीचा जर विचार केला तर ते नेहमी किती असते, 100 असणार आहे. बरोबर आहे. व्हॉट इज क्रॉप इंटेन्सिटी खाली दिले बघा, नंबर ऑफ क्रॉप ग्रोन इन अ इयर इंटू 100. राईट. एका वर्षात किती पिकं तुम्ही घेता. मग आता इथं आपण एकच पीक घेतोय मोनोक्रॉप मध्ये, 1 इंटू 100, 100%. इथं तुमची क्रॉप इंटेन्सिटी ऑफ मोनोक्रॉपिंग इज 100%. मल्टीक्रॉपिंग मध्ये आपण एकाहून जास्त पिके घेतो. ओके. याची क्रॉप इंटेन्सिटी नेहमी किती असणार आहे, ऑलवेज मोर दॅन 100. 100 पेक्षा जास्त असणार आहे तुम्ही एकाहून जास्त पिकं घेतला तर. आणि भारताचा जर विचार केला तर भारताची क्रॉप इंटेन्सिटी किती आहे, 136%. इंडियन क्रॉप इंटेन्सिटी किती असं विचार तुम्हाला माहिती असलं पाहिजे, 136%. ठीक आहे. हे झालं क्रॉप इंटेन्सिटी बद्दलचं. आता पुढचा मल्टी क्रॉपिंग बद्दल थोडंफार आपण बघूया. आता मल्टी क्रॉपिंग म्हणजे काय, एक्झॅक्टली काय, आता वरती थोडक्यात आपण बघितलं होतं, 2 किंवा अधिक पिके आपण एकाच लँड वरती एका वर्षात घेतो. ओके. म्हणजे स्पॅशल सुद्धा झालं आणि इयरली सुद्धा झालं, दोन्ही अँगलनं ते होत आहे. हे तुम्ही इधर काय करताय, एका वर्षात 2 पिकं घेताय किंवा एक ऍट ए टाइम 2 पिकं घेताय. ओके. हे झालं तुमचं मल्टी क्रॉपिंग. याच्यामध्ये टाइम आणि स्पेस दोन्ही पद्धतीने ते मल्टी क्रॉपिंग असतं. राईट. टाइमचं कसं मी मगाशीपासून आपण बोलतोय ते मोर नंबर ऑफ क्रॉप्स इन इयर, आणि स्पेस कसं आहे, मोर नंबर ऑफ क्रॉप ऑन द सेम लँड. ओके. तर तुम्हाला विचारलं तर मल्टी क्रॉपिंग टाइम स्पेसिफिक आहे का स्पेस स्पेसिफिक आहे, दोन्ही सुद्धा आहे. ओके. आता मल्टी क्रॉपिंग मधले एक प्रकार बघू आपण. एक आहे तुमचं इंटर क्रॉपिंग. ओके. इंटर क्रॉपिंग मध्ये तुम्ही एका पिकाच्या मध्ये दुसरं पीक घेतलं जातं. राईट. मग त्याच्यामध्ये तुम्ही रेशो ठरवून घेता की कुठलं मुख्य पीक आहे आणि तुमचं कुठलं सबसिडरी पीक आहे वगैरे. मिक्स्ड क्रॉपिंग मध्ये जनरली काय केलं जातं, मिक्स क्रॉपिंग मध्ये तुम्ही जे बिया पेरणार आहात त्यांनाच मिक्स केलं जातं रॅन्डमली आणि ते जमिनीत टाकलं जातं. ओके. कडधान्याच्या बाबतीमध्ये जनरली असं केलं जातं. तुम्ही गावात जर बघितलं असाल तर खरीप हंगामामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची पिकं हवी असतील तर ते 2-3 पिकं मिक्स करून जमिनीत टाकली जातात. ओके. ते तुमचं मिक्स क्रॉपिंग आहे. सिक्वेन्स क्रॉपिंग आहे. सिक्वेन्स क्रॉपिंग मध्ये काय झालं पाहिजे असं सांगा मला. आता सिक्वेन्स क्रॉपिंग हे मल्टी क्रॉपिंगचं उदाहरण आहे. तर याच्यामध्ये मल्टी क्रॉपिंग टाइमच्या संबंधित आहे का स्पेसच्या संबंधित आहे. सिक्वेन्स क्रॉपिंग नावातून काय कळतंय, टाइम ना. सिक्वेन्स आहे. एक पीक माझं संपल्यानंतर मी दुसरं पीक घेतो. राईट. म्हणजे एक पीक माझं 4 महिन्याचं आहे, 4 महिन्यात मी ते पीक काढलं की लगेच दुसरं एक 5-6 महिन्याचं पीक लावतोय. म्हणजे एकानंतर एक सिक्वेन्स मध्ये येतंय. मग हे मल्टी क्रॉपिंग कसं झालंय, टाइम नुसार झालंय. एका वर्षात मी 2 पिकं घेतो. राईट. त्याला सिक्वेन्स. आणि रिले क्रॉपिंग सुद्धा सिक्वेन्शियल क्रॉपिंगचाच प्रकार आहे. फक्त यात काय होतंय की पहिलं लावलेलं मी पीक काढायच्या आधी दुसरं पीक लावतो. रिले शर्यत कशी असते तुम्हाला माहितीये, एकटा पळ्यातून दुसऱ्याला झेंडा देतो मग तो लगेच पळतो, असं सिक्वेन्स आहे ना. दोघांचं ओव्हरलॅपिंग पिरियड असतो थोडाफार. तसं याच्यामध्ये होतं, एक पीक काढायच्या आधी मी दुसरं पीक लावतो. ओके. तर हे 4ही प्रकार आहेत. तुम्हाला इथं प्रश्न कसा बनू शकतो, मल्टी क्रॉपिंगचे प्रकार कोणते, सिंपल प्रश्न बनू शकतो. इंटर क्रॉपिंग, मिक्स क्रॉपिंग, सिक्वेन्स क्रॉपिंग आणि रिले क्रॉपिंग इतके सगळे त्याची उदाहरणं आहेत. ओके. त्याच्यातला पहिला पॉइंट आता आपण बघूया, इंटर क्रॉपिंग. इंटर क्रॉपिंग. ओके. आता या क्रॉपिंगच्या बाबतीत एक जस्ट एक ग्रामीण भागामधली तुम्हाला एक मुवमेंट माहिती असेल. आपण याच्यामध्ये पण अभ्यासलो होतो, GS2 मध्ये अभ्यासलो होतो, पॉलिटिक्सचा अभ्यास करत असताना प्रेशर ग्रुप मध्ये जोशींचं नाव आपण ऐकलं होतं, शरद जोशींचं नाव आपण अभ्यासलं होतं. तर मग शरद जोशींची कॉन्सेप्ट काय होते,
तर त्यांची कॉन्सेप्ट बऱ्याच त्यांच्या गोष्टी होत्या. त्यांचे दोन मुख्य मुद्दे लक्षात ठेवा. शरद जोशींचे दोन मुख्य मुद्दे आहेत. एक त्यांचा पहिला मुद्दा होता की शेतीवरती रिस्ट्रिक्शन कसल्याच प्रकारचे येऊ नका किंवा ठेवू नका, इव्हन एमआरपी पण देऊ नका, हा त्यांचा मुद्दा होता. सगळं ओपन करा मार्केट, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आता आपण अनेक प्रकारे रिस्ट्रिक्शन ठेवतोय. आता कांदा लिलावाचं जे आंदोलन चाललंय नाशिकमध्ये, त्याचा मुद्दा काय आहे? बाहेरच्या देशामध्ये तुम्ही आम्हाला अलाउड का करत नाही, हा त्यांचा मुद्दा आहे. तुम्ही फ्रीली इकॉनॉमी जर ठेवली, मार्केट ओपन ठेवलं, तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. देन दे विल डिसाइड की माझ्या किमतीचं, माझ्या पिकाचं प्राइस किती असणार आहे. आता सरकार त्याच्यावरती कंट्रोल आणतंय. एक त्यांची ती कॉन्सेप्ट होती. दुसरी त्यांची एक कॉन्सेप्ट काय होती दुसरी, तर ती महिलांच्या नावानं शेत जमीन करणं. ओके, लक्ष्मी मुक्ती आंदोलन तुम्हाला माहिती आहे ना ते. तर ते लक्ष्मी मुक्ती आंदोलन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात कसं उपयोगी आहे ते तुम्ही अनेक उदाहरणं बघून तुम्हाला लक्षात आले असेल. थोडी जरी जमीन तुम्ही महिलेच्या नावानं करून दिली तर ती जास्त प्रॉफिटेबल कशी होती. याचं एक बेस्ट उदाहरण तुम्ही बघू शकता अनेक खेड्यांगावांमध्ये. ते तुम्हाला जास्त जाणवतं शहरांच्या जवळच्या ठिकाणी. मोठ्या प्रमाणात ते क्रॉप, कॅश क्रॉप लावतात आणि त्यांच्या घरच्या महिलेला एखाद दुसरी एकर जमीन ते देतात आणि त्या ठिकाणी या महिला काय करतात, पालेभाजी मोठ्या प्रमाणात घेतात. ते त्यांचं लक्ष तेवढ्याच एरियामध्ये असतं आणि ते चांगल्या पद्धतीने पालेभाज्या घेतात आणि ते जवळच्या शहरामध्ये विकतात. असंही दिसून आलं की ते 1-2 एकरात जेवढं त्या महिला कमवतात ते त्यांच्या बरोबरच्या पुरुषाच्या 5-6 एकरा इतकंही उत्पन्न असू शकतं. ओके, पण ते डिपेंड आहे, ते दोघांचं मॅनेजमेंट होत असेल तर आहे. तर हे त्यांनी खूप जास्त प्रमोट केलेलं होतं आणि त्यातून अनेक लोकांना त्याचा फायदा सुद्धा झाला आहे. इंटर क्रॉपिंग याच्यातला पहिला मुद्दा आपण डिटेलमध्ये बघू. क्रॉपिंग इंटेन्सिटी इन स्पेस डायमेन्शन इज अचीव्ड. इंटर क्रॉपिंग मध्ये काय, स्पेस डायमेन्शन. बरोबर आहे. आपण मिक्स क्रॉपिंग सुद्धा स्पेस डायमेन्शन आहे. सिक्वेन्स आणि रिले काय आहे, टाइम डायमेन्शन आहे. टाइम कुठं आणि स्पेस कुठं, लक्षात घ्या. आता इंटर क्रॉपिंगचे पण काही प्रकार आहेत, ते पण प्रकार बघूया. तुमचा पहिला आहे ॲले क्रॉपिंग. ॲले क्रॉपिंग मध्ये काय केलं जातं, ट्री, श्रब्स किंवा ऍग्रिकल्चरल क्रॉप हे अल्टरनेटिव्ह पॅटर्न मध्ये लावले जातात. तुमच्या शेतामध्ये काही झाडं किंवा काही झुडपं असतात, त्यांची एक लाईन असते आणि तुमच्या पिकाची एक लाईन असते. असं अल्टरनेटिव्ह सिक्वेन्स दिसला की त्याला तुम्ही काय म्हणायचं, ॲले क्रॉपिंग म्हटलं जातं. मग हे याचा उद्देश वेगवेगळा असतो. श्रबचा उद्देश जनरली काय असतं, वाऱ्यामुळे तुमच्या जमिनीची धूप रोखणं, हा एक त्याचा उद्देश असू शकतो. राईट, मला फक्त इथं पॅटर्न लक्षात ठेवा. ॲले क्रॉपिंग कसं आहे, श्रब, ट्री आणि तुमचं पीक, पुन्हा श्रब, ट्री, नंतर तुमचं पीक, असा एक सिक्वेन्स दिसतो. इंटर क्रॉपिंग आहे ना ते, एकानंतर एक पीक, तसा एक सिक्वेन्स असेल, त्याला ॲले क्रॉपिंग म्हणायचं. स्ट्रीप क्रॉपिंग मध्ये बघा, तुमच्या 2 किंवा 3 पिकांच्या स्ट्रिप्स असतात. स्ट्रिप्स कशाला म्हणसाल तुम्ही, नॅरो असतात आणि लांब लचक असतात. तुम्हाला जनरली बाहेरच्या देशामध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. किंवा 1990च्या मूव्हीज मध्ये सॉन्ग जे असायचे, हिरो हिरोईन डान्स करायचे रानात जाऊन, ते तिकडचे रान असायचे, तुम्ही बघितलं असेल लहानपणी, तर ते स्ट्रीप क्रॉपिंग असतात. त्याच्यानंतर काउंटूर क्रॉपिंग जे असतं, म्हणजे काय, कंटूर म्हणजे काय, उतारावरती. ओके, उतारावरती जे तुम्ही क्रॉपिंग करताय स्ट्रीपच्या माध्यमातून एकानंतर एक, तर इथं जनरली कसं केलं जातं, एक पीक असं लावलं जातं की जे इरोजन अलाउड करतं आणि त्याच्यानंतर एक पीक लावलं जातं की जे इरोजनला रेजिस्ट करतं. मग उदाहरण द्यायचं तर ज्वारीचं पीक, त्याच्यानंतर भुईमुगाचं पीक, असा सिक्वेन्स असेल तर आपण कंटूर क्रॉपिंग म्हणू शकतो. आता इथं असं अजिबात असू शकत नाही की त्याच प्रकारचा, समजा की कंटूर वरती मी क्रॉपिंग केलंय, ते एकतर कंटूर क्रॉपिंग लगेच झालं आणि त्याच्यामध्ये मी असे स्ट्रिप्स तयार केले असेल तर त्याला आपण स्ट्रीप क्रॉपिंग पण म्हणू शकतो. म्हणजे एका प्रकारच्या पीक पद्धतीला अनेक नावं येऊ शकतात, हे तुम्हाला मी सांगतो. राईट, पुढचा मुद्दा आहे पेड रॉ क्रॉपिंग. नावातच आहे पेड रॉ, जोडी जोडीनं ओळी तयार केलेल्या असतात. त्याच्या पुढे आहे स्कीप क्रॉपिंग. एक वाफ्यामध्ये किंवा एका कालव्यात एक पीक, एक गॅप, त्याच्यानंतर एक पीक, याला आपण स्कीप क्रॉपिंग म्हणतो. याला का असं का केलं जातं, काही पिकांना डिस्टन्स गरजेचं असतं, काही पिकांना हवा आणि सूर्यप्रकाश पोहोचणं गरजेचं असतं, त्याच्यामुळे अशा प्रकारचे क्रॉपिंग केलं जातं. जनरली तुम्ही गावाकडे जर बघितलं असेल, केळीची झाडं आणि पपईची झाडं अशा पद्धतीनं लावली जातात. पुढचं तुमचं आहे पॅरलल क्रॉपिंग. हे सेमच आहे स्ट्रीप क्रॉपिंग सारखं, एकमेकाला पॅरलल. पहिला मुद्दा, इंटर क्रॉपिंगचे प्रकार कोणते हे लक्षात ठेवायचे आहे. आणि त्याच्या वरचा एक मुद्दा आपण बघितला, हे स्पेस स्पेसिफिक आहेत. ओके, जा पुढे बघा. बट मेजर इंटर क्रॉपिंग, वरचे इंटर क्रॉपिंगचे प्रकार आहेतच, पण मेजर काय प्रकार आहेत, एक आहे तुमचं पॅरलल क्रॉपिंग जे आपण वरती बघितलं. याच्यामध्ये बघा काय, क्रॉप्स हॅव्हिंग डिफरंट नॅचरल हॅबिटॅट अँड झिरो कॉम्पिटिशन. यांचं जर तुम्ही एकानंतर एक पिकं किंवा मिक्स्ड पिकं लावली तर त्याला आपण काय म्हणायचं, पॅरलल क्रॉपिंग. नावात काय आहे, पॅरलल. ती पॅरलली वाढतात. कशी वाढतात,
त्यांचं नॅचरल हॅबिटॅट वेगवेगळं आहे. म्हणजे कसं, आता एका पिकाला जमिनीच्या वरच्या भागात महत्वाचा घटक असू शकतो आणि दुसऱ्या पिकाला जमिनीच्या खालच्या भागात महत्वाचा घटक असू शकतो. तर गहू, ज्वारी किंवा सूर्यफूल जर बघितलं तर त्याच्या वरच्या भागामध्ये कणीस असतं, राईट. आणि तुम्ही भुईमुग, बटाटे, रताळे बघितलात तर ते जमिनीच्या खालच्या बाजूला आहे. दोघांचा नॅचरल हॅबिटॅट वेगळा झालाय, राईट. ते नॅचरल हॅबिटॅट वेगळा असण्याचा मुद्दा आहे आणि झिरो कॉम्पिटिशन आहे, राईट. बटाट्याला, भुईमुगाला जमिनीच्या खालच्या भागाशी घेणं देणं आहे, तो खाली वाढत जातोय. सूर्यप्रकाशाच्या दिशेनं सूर्यफूल वरच्या दिशेनं वाढत जातो, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये झिरो कॉम्पिटिशन आहे, दोघंही पॅरलली वाढतात. असं जर कुठं क्रॉपिंग असेल तर त्याला पॅरलल क्रॉपिंग म्हटलं जातं. उलट विचारानंतर गडबड होऊ शकते. तुम्हाला असं विचारलं शकतं, नॅचरल हॅबिटॅट डिफरंट आहे, झिरो कॉम्पिटिशन आहे, तर ते कुठल्या इंटरक्रॉपिंगचा प्रकार आहे, तेव्हा ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याचं उदाहरण खाली काय दिलं बघा, ब्लॅक किंवा ग्रीन ग्राम आणि मेज. या दोघांचं कॉम्पिटिशन नसतं, ते दोघं एकमेकांना कधी कधी कॉम्प्लिमेंटरी पण वर्क होऊ शकतात. त्याला खालचा एक प्रकार म्हणू शकतो आपण, त्याला म्हणायचं कंपॅनियन क्रॉपिंग. कंपॅनियन क्रॉपिंग काय बघा, such intercropping where the production of both intercrops is equal to that of its sole solid planting. म्हणजे काय, जर समजा की एकच पीक मी जमिनीत घेतलं असेल, आता इथे खाली उदाहरण काय दिलं बघा, मी शुगर केन आणि पोटॅटो घेतलेले, राईट. मी फक्त शुगर केन घेतलं असतं, माझं शुगर केन समजा की 1 एकरामागे 50 टनापर्यंत अवरेज आपल्याला पकडलं तर 50 टन माझं ऊस आलं, ओके. आणि फक्त मी पोटॅटो घेतलं तर ते समजा की 5 क्विंटल आलं असेल. पण जर मी दोन्ही एकत्र केलं तर माझं शुगर केन सुद्धा वाढते, 50 टनाहून ते 60 टन होऊ शकतं. आणि पोटॅटो जे आहे ते 5 क्विंटल वरून 6 क्विंटल पर्यंत पण जाऊ शकतं. कंपॅनियन आहेत, दोघांचा एकमेकांना फायदा होऊन दोघांचं उत्पन्न वाढतं. म्हणजे ते सेपरेट गेल्यानंतर जेवढं उत्पन्न येणार आहे त्याच्याहून जास्त उत्पन्न ते दोघं एकत्र घेतल्यामुळं येणार आहे, राईट. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपला आहे मल्टी स्टोरेड, मल्टी लेअर, मल्टी लेवल क्रॉपिंग. वेगवेगळी नाव आहेत, मल्टी स्टोरेड, मल्टी लेअर्ड, मल्टी लेवल, ओके. याच्यामध्ये क्रॉप्स ऑफ डिफरंट हाईट्स, नावावरूनच आहे, हाईटच्या डिफरन्स नुसार क्रॉप असतील तर त्याला आपण काय म्हणतो, मल्टी स्टोरेज. उदाहरण काय बघा, शुगर केन, मस्टर्ड आणि ओनियन. शुगर केन उंच आहे, त्याच्याहून कमी मस्टर्ड आहे, त्याच्याहून कमी तुमचा ओनियन किंवा पोटॅटो असणार आहे. त्यातला चौथा प्रकार आहे तुमचा सिनर्जेटिक क्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग मध्येच आपण बघितलंय, सिनर्जेटिक क्रॉपिंग बघतोय. याच्यामध्ये काय, द यील्ड ऑफ बोथ क्रॉप आर हायर दॅन देअर प्युअर क्रॉप. सेम आहे, वरचा जो आपण कंपॅनियन क्रॉप बघितला त्यासारखंच इथं काय, द यील्ड ऑफ बोथ क्रॉप आर हायर दॅन देअर प्युअर क्रॉप्स. त्यांच्या प्युअर क्रॉप पेक्षा त्यांचं दोघांचं आउटपुट जास्त आहे. इथं उदाहरण पण सेम, शुगर केन आणि पोटॅटो. वरती सुद्धा आपण शुगर केन आणि पोटॅटो बघितलेलं आहे. कंपॅनियन क्रॉपिंग आणि सिनर्जी क्रॉपिंग हे ऑलमोस्ट सारखेच आहेत. आलं. इंटरक्रॉपिंगचे उदाहरण कुठले कुठले आता बघा, ॲले क्रॉपिंग, स्ट्रीप क्रॉपिंग, कंटूर क्रॉपिंग, पेड रो क्रॉपिंग, स्किप क्रॉपिंग, पॅरलल क्रॉपिंग, कंपॅनियन क्रॉपिंग, मल्टी लेअर्ड किंवा मल्टी स्टोरीड क्रॉपिंग आणि सिनर्जेटिक क्रॉपिंग. इतके सगळी उदाहरणं तुमच्या इंटरक्रॉपिंगची आहेत. पुढचा, इंटरक्रॉपिंगचे प्लांट पॉप्युलेशन नुसार प्रकार. प्लांटच्या संख्येनुसार अजून त्याचे काय प्रकार पडतात बघा. आधी तुमचं आहे ऍडिटिव्ह सिरीज इंटरक्रॉपिंग. याच्यामध्ये काय, एक मेन क्रॉप तर दुसरे सबसिडरी क्रॉप असते. ऍडिटिव्ह ना, नावातूनच तुम्हाला कळतं, एक कसं आहे तुमचं मेन क्रॉप आणि दुसरं कसं आहे सबसिडरी क्रॉप आहे, ओके. मेन क्रॉपच्या एकूण संख्येस धक्का न लावता सबसिडरी क्रॉप लावले जाते. मेन क्रॉपचं नुकसान अजिबात झालं नाही पाहिजे, ह्याच्यातला मुख्य उद्देश आहे, ओके. शुगर केन आणि पोटॅटो हे त्याचं परत उदाहरण आहे. याच्यामध्ये तुमच्या शुगर केनची उलट वाढू शकते उत्पन्न, पण कमी होणार नाही. त्याला आपण ऍडिटिव्ह सिरीज मध्ये कन्सिडर करतो. भारतात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची शेती केली जाते, ऍडिटिव्ह सिरीज प्रकारची शेती आपल्याकडे केली जाते. दुसरा मुद्दा आहे रिप्लेसमेंट सिरीज इंटरक्रॉपिंग. दोन्ही पिके तितकीच महत्वाची असतात, म्हणजे कुठलंच मेन पीक नाही किंवा कुठलंच तुमचं सबसिडरी पीक नाही, दोन्ही सुद्धा महत्वाची पिके आहेत. वेस्टर्न कंट्रीज मध्ये या प्रकारची शेती केली जाते. दोन्ही लक्षात ठेवा. आणि कुठे केली जाते, आपल्याकडे ऍडिटिव्ह आहे आणि वेस्टर्न कंट्रीज मध्ये तुम्हाला रिप्लेसमेंट प्रकारची शेती आढळून येते. इंटरक्रॉपिंग साठी प्री रिक्विजिट्स काय काय बघा. इंटरक्रॉपिंग साठी काय प्री रिक्विजिट्स असल्या पाहिजेत. पहिली आहे तुमची न्यूट्रिशन डिमांड टाइम मध्ये फरक असावा. इंटरक्रॉपिंग करताय तर दोघांच्या न्यूट्रिशनच्या डिमांड मध्ये कॉम्पिटिशन नसायला पाहिजे, त्यांच्या टाइम मध्ये डिफरन्स असला पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे त्यांच्या न्यूट्रिशन डिमांड मध्ये व्हॅरी कसं होतं, पिकांचं बीज अंकुरण होत असताना त्यांची एक डिमांड असते,
त्याच्यानंतर त्यांची मोठी डिमांड कधी असते, त्यांना फळं निर्माण होत असताना एक त्यांची डिमांड असते. ओके. आणि अजून एक मधली स्टेज असते फॉइलेज स्टेज, त्याच्यामध्ये त्यांची पानं वाटतात. अशा 3 स्टेज मध्ये त्यांची डिमांड असते. एक पीक जर 1 वर्षाचं असेल तर वर्षभर डिमांड राहतेच असं नाही, आधीमध्ये त्यांना डिमांड असते. हे आपण जे पाणी देतो किंवा खतं टाकतो हे डिमांड नुसारच आपण डिसाईड केलं, राईट. तर त्यावेळेस त्यांची एका पिकाची डिमांड असेल तर दुसऱ्या पिकाची डिमांड तेव्हा नसायला पाहिजे. मग तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये टाइम डिफरन्स ठेवून पिकं लावू शकता किंवा अशी पिकं लावू शकता की त्यांच्या डिमांडच वेगवेगळी असणार आहे. एका पिकाची बीजांकुर 1 महिन्यात होईल तर दुसऱ्याचा 2 महिन्यात होईल, राईट. एका पिकाला कणस 6 महिन्यात येतील तर दुसऱ्याला 8 महिन्यामध्ये येतील. असं डिफरन्स असायला पाहिजे. हे झालं तुमचं न्यूट्रिशन डिमांड टाइमचा फरक. ओके. पुढचा, लाईट कॉम्पिटिशन त्यांच्यात नसलं पाहिजे, राईट. तर एक झाड, मोठं झाड समजा हाईट जास्त असणारं झाड आहे, त्याला फॉइलेज कमी असली पाहिजे, त्याला पानं कमी असली पाहिजे. जर त्याला पानं जास्त असतील तर खालच्या पिकांपर्यंत सनलाईट पोहोचणार नाही. अशी तुमचं इंटरक्रॉपिंगची पिकं तुम्ही निवडली पाहिजे. त्याच्यानंतर सेम आहे, कार्बन डायऑक्साईडसाठी त्यांच्यात कॉम्पिटिशन नसलं पाहिजे. आणि मॅच्युरिटी पिरियड मध्ये कमीत कमी 30 दिवसाचा टाइम फरक असला पाहिजे. तर 30 डेज एक लक्षात ठेवा, 30 डेजचा फरक तुम्हाला याच्यात आढळला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे तुमचा मिक्स्ड क्रॉपिंगचा. ओके. इंटरक्रॉपिंगचे डिटेल एवढं सगळं आपण बघितलंय. आता आपण जाऊया मिक्स्ड क्रॉपिंग कडे. मिक्स्ड क्रॉपिंग मध्ये बघा काय काय आहे. फिक्स्ड रेशो किंवा रो नसतो. याच्यामध्ये इंटरक्रॉपिंग मध्ये फिक्स्ड रेशो आहे ना, आपण बघितलं एक मेन क्रॉप आहे, एक सबसिडरी क्रॉप आहे, ते किती पर्सेंटेज मध्ये वगैरे असलं याचा विचार करतोय. पण मिक्स्ड मध्ये असं आपण काही विचार करत नाही. इन जनरली जी मला पिकं हवी असतील, समजा की मला 3-4 डाळी घ्यायची आहेत, तर मी त्या सगळ्या एकत्र करतो आणि जमिनीत टाकून देतो, राईट. आणि ती पिकं आल्यानंतर सेपरेट करतो. हे झालं मिक्स क्रॉपिंगचा प्रकार आहे. त्याचा उद्देश काय असतो, फॅमिलीसाठी अन्न आणि जनावरांसाठी चारा. मिक्स क्रॉपिंगचा उद्देश आपण मगाशी बघितलं सबसिस्टन्ससाठी आहे, उत्पन्न जास्त मिळण्यासाठी नाही. ओके. आता इथं लिहिलंच आपण, हा सबसिस्टन्स फार्मिंगचाच प्रकार आहे मिक्स क्रॉपिंग. ओके. आणि कुठं जास्त उपयोगी पडतो, ड्राय लँड एरियामध्ये मोठ्या प्रमाणात अशी शेती केली जाते. तिथं करावी लागते तुम्हाला, तिथं पाण्याची उपलब्धता कमी असते, त्यामुळे पण तुम्हाला इथं करावी लागते. हे झालं तुमचं मिक्स क्रॉपिंग बद्दलचं. नेक्स्ट आपला मुद्दा आहे रिले क्रॉपिंग. रिले क्रॉपिंग मग आपण बघितलं, एक पीक म्हणजे जनरली असा एक समजा की असा रिले असतो. ओके. इथे एक पीक सुरू झाले, इथं मी काढतोय, त्याच्या आधीच मी दुसरं पीक लावलंय, ते काढायच्या आधी तिसरं पीक लावलंय, मग असा एक रिले तयार होतो, त्याला आपण रिले क्रॉपिंग म्हणतोय, राईट. एक पीक काढण्याआधीच दुसऱ्या पिकाची लागवड केली जाते आणि त्याला वेगवेगळी नाव आहेत. ही नावं लक्षात ठेवा. पैरा असं म्हटलं जातं त्या पिकाला, त्या पीक पद्धतीला पैरा म्हटलं जातं. कुठं म्हटलं जातं त्याला, वेस्ट बेंगॉल आणि बिहार मध्ये त्याला पैरा म्हटलं जातं. ओके. आणि युटेरा नाव लक्षात ठेवते. युटेरा कुठं म्हटलं जातं, एमपी मध्ये त्याला युटेरा म्हटलं जातं. आणि युटेरा बद्दल काय बघा, भाताचे पीक काढण्याआधीच डाळीचे पीक काढले जाते. काय कुठली कॉम्बिनेशन आहे, भाताचं पीक आणि डाळीचं पीक आहे, ते एक लक्षात ठेवा. त्याच्या रिलेच्या खाली काय लिहिलं आपण, रिलेच्या खाली लिहिलेलं आहे डॉक्टर शेरसिंग बैस या एक व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, जे की कृषी अभ्यासक आहेत. ओके. तर त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे, यांनी उत्तर भारतासाठी रिले क्रॉपिंग सिस्टीम सुचवली आहे. ओके. रिले क्रॉपिंग सिस्टीम त्यांनी कसं सुचवली आहे, पहिल्यांदा मूंग घ्या, त्याच्यानंतर मेज घ्या, मेज म्हणजे काय, मका घ्या, त्यानंतर पोटॅटो आणि त्याच्यानंतर व्हीट, असं एकानंतर एक तुम्ही पिकं घेतली असाल तर ती उत्तर भारतासाठी सुयोग्य असतील, असं त्यांचं म्हणणं आहे, राईट. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे आपला सिक्वेन्स किंवा सिक्वेन्शियल क्रॉपिंग. हे आपल्याला माहिती आहे सिक्वेन्शियल क्रॉपिंगचं, राईट. एक पीक काढल्यानंतर दुसरे पीक घेणं, हे चारही पिकांच्या पद्धती लक्षात असल्या पाहिजे. ओके. आता चॉईस ऑफ क्रॉप फॉर मल्टी इंटेन्सिव्ह क्रॉपिंग. तुम्हाला मल्टिपल क्रॉपिंग करायचंय किंवा इंटेन्सिव्ह क्रॉपिंग करायचंय, मल्टिपललाच आपण इंटेन्सिव्ह म्हणतो बरं का. ओके. तर ते करत असताना तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात घ्यावी लागतात. त्याच्यामध्ये खालच्या 2 पिकांना जास्त महत्व दिलं जातं इंटर क्रॉपिंग मध्ये किंवा मल्टिपल क्रॉपिंग मध्ये. एक आहे तुमचं लेग्युम्स आणि दुसरं तुमचं आहे व्हेजिटेबल्स. ओके. आता लेग्युम्सला का जास्त व्हॅल्यू दिली जाते बघा, लेग्युम्स हॅव अ डेफिनेट प्लेस इन एनी क्रॉपिंग सिस्टीम. इंटर क्रॉपिंग किंवा मल्टी क्रॉपिंग तुम्ही करणार असाल तर त्यात लेग्युम आलंच पाहिजे, त्याला स्थान तुम्हाला द्यायलाच पाहिजे. त्याचं कारण काय आहे, लिमिटेड डिमांड ऑन रिसोर्सेस. त्यांची डिमांडच कमी आहे. कशासाठी, वॉटर, न्यूट्रिशन आणि लाईट साठी त्यांची डिमांड कमी आहे.
ओके. आणि त्यांची अडॉप्टेबिलिटी जास्त आहे. तुमच्या जमिनीत हवामानात कसा फरक पडेल तसं ते अडॉप्ट व्हायला तयार असतात. आणि तिसरी गोष्ट आहे ते नायट्रोजन फिक्स करतात. त्यामुळे त्यांना सुद्धा नायट्रोजनची गरज कमी पडते आणि फर्टिलायझरची गरज कमी पडते आणि नंतरच्या पिकांना सुद्धा नायट्रोजन मिळतं. त्यामुळं इंटरक्रॉपिंग किंवा मल्टी क्रॉपिंग मध्ये लेग्युम्सचा वापर करणे अनिवार्य ठरतं. ओके. आणि पुढचं व्हेजिटेबल हा एक घटक आहे. व्हेजिटेबल का बरं करतो आपण? डिझर्व्स देअर ड्यू प्लेस इन इंटेन्सिव्ह क्रॉपिंग बिकॉज हाय कॅश अँड न्यूट्रिशनल व्हॅल्यू. न्यूट्रिशनल व्हॅल्यू असणारी पिकं आहेत आणि कॅश मोठ्या प्रमाणात तुम्हाला उपलब्ध करून देतात, म्हणजे फायदा करून देतात. आणि लेस कॉम्पिटिशन विथ असोसिएटेड क्रॉप, त्यांच्या बरोबर असणाऱ्या पिकांबरोबर त्यांचं कॉम्पिटिशन कसं आहे? कमीत कमी कॉम्पिटिशन असतं. ओके ओके. त्याच्यानंतर या टॉपिक मध्ये एक शेवटचे दोन कॉन्सेप्ट आपण बघूया. एक आहे तुमचं टेरा फार्मिंग आणि दुसरा आहे एरोफोनिक्स. ओके. टेरा फार्मिंग काय बघा? टू डेव्हलप मार्स प्लॅनेट, मंगळ ग्रह असा डेव्हलप करायचा आहे अकॉर्डिंग टू द अर्थ एन्व्हायरमेंट. जमिनीवरती जसं पृथ्वीवरती जसं आपण पिके घेतो तशी कंडिशन मार्स वरती डेव्हलप करायची पद्धत म्हणजे काय आहे? टेरा फार्मिंग आहे. ओके. एरोफोनिक्स बघा. ओके. म्हणजे टेरा फार्मिंग असा प्रकार आहे म्हणजे माणसाची किंवा मनुष्याची हाव आहे. म्हणजे आता पृथ्वी उद्ध्वस्त करून झाली आहे तर मग आता दुसरी ग्रह आपल्याला बघायचे तर आपण मंगळ शोधतोय. ओके. एरोफोनिक्स काय आहे? प्लांट्स आर ग्रोन विदाउट सॉइल इन the aerated moist atmosphere with the help of very small quantity of the water. तुम्हाला माती शिवाय तुम्ही पीक घेताय आणि कमीत कमी पाण्याचा वापर करताय आणि ही पिकं म्हणजे एअर मध्ये वाढतात आणि ती एअर कशी आहे? मॉइस्ट केलेली असते. त्याच्यात थोडं थोडं पाणी असं स्प्रिंकल केलं जातं. पाण्याचे बिंदू तुम्हाला तरंगताना दिसतात. तशा ठिकाणी ही पिकं घेतली जातात. त्याला म्हणायचं एरोफोनिक्स. करेक्ट आहे? पुढचा आपला एक मुद्दा बघा. इंटरक्रॉपिंग जे आता आपण बघितलं त्या इंटरक्रॉपिंगच्या संबंधितच इफेक्ट्स असतात. ते इफेक्ट्स आपण बघूया. पहिला तुमचं एक आहे अॅनिडेशन नावाचे एक कॉन्सेप्ट आहे. ते इफेक्ट आहे. ते काय बघा? कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन ऑफ द इंटरक्रॉप. कॉम्प्लिमेंटरी ना म्हणजे काय? पॉझिटिव्ह आहे, एकमेकांना हेल्पफुल ठरणारे इंटरॅक्शन क्रॉपच्या मध्ये. ते स्पेसच्या बाबतीत पण आहे आणि टाइमच्या बाबतीत पण आहे. त्याच्यात काय आहे? उंची व मुळांच्या वाढींबाबत एकमेकांना ते कॉम्प्लिमेंटरी असतात. एक वर जातं तर एक खाली जातं. राईट. म्हणजे एका पिकाची मुळं दुसऱ्या पिकाच्या मुळाला डिस्टर्ब नाही करत किंवा एका पिकाची उंची दुसऱ्या पिकाच्या उंचीला डिस्टर्ब नाही करत. ओके. हे स्पेसच्या बाबतीमध्ये. डिफरंट नॅचरल हॅबिटॅट अँड झिरो कॉम्पिटिशन फॉर द न्यूट्रिशन वगैरे आपण जे वरती इंटरक्रॉपिंगच्या मुद्द्यामध्ये फेवरेबल कंडिशन बघितलं त्यातले हे मुद्दे आहेत. ओके. याला अॅनिडेशन म्हणायचं. अॅनिडेशन म्हणजे काय? कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन ऑफ इंटरक्रॉप. एवढा एक फक्त मुद्दा लक्षात ठेवायचा अॅनिडेशन मध्ये. तुमचा पुढचा मुद्दा आहे ॲलेलोपॅथी. ॲलेलोपॅथी म्हणजे काय? कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन. इथं काय आलंय? कॉम्पिटिशन आलं म्हणजे निगेटिव्ह झाला. अॅनिडेशन इज पॉझिटिव्ह झाला. ओके. इथं कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन आहे. कसं कॉम्पिटिटिव्ह इंटरॅक्शन आहे बघा? बाय रिलीजिंग टॉक्झिन इन द सॉइल अँड टेम्परेचर. तुम्ही टॉक्झिन्स रिलीज केलं जात आहे. एक पीक जे इंटरक्रॉपिंग मध्ये पहिलं जे पीक लावलं असतं त्याच्याकडून टॉक्झिन्स जमिनीत किंवा हवेत रिलीज केले जातात. ओके. याचा नंतरच्या पिकांना व कधी कधी तर त्यांनाच धोका निर्माण होतो. ॲलोपॅथीमध्ये त्यांनाच धोका निर्माण होतो. टॉक्झिन रिलीज करणाऱ्या या प्रोसेसला ॲलोपॅथी म्हटलं जातं. अॅनिडेशन आणि ॲलोपॅथी दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. फर्स्ट इज पॉझिटिव्ह इफेक्ट, सेकंड इज निगेटिव्ह इफेक्ट. ओके. पहिल्याची कॉम्पिटिशन कशी आहे? पहिली जी कॉम्पिटिशन आहे ती कॉम्प्लिमेंटरी आहे आणि ॲलोपॅथीमध्ये कॉम्पिटेटिव्हनेस टाईपची आहे म्हणजे दुसऱ्याला नुकसान पोहोचण्याची कॉम्पिटिशन पद्धत आहे. ॲलोपॅथीचे दोन प्रकार आहेत. ओके. एक आहे तुमची ट्रू ॲलोपॅथी आणि दुसरी आहे फंक्शनल ॲलोपॅथी. ट्रू ॲलोपॅथी मध्ये काय आहे? डायरेक्टली टॉक्झिन रिलीज केलं जातं. डायरेक्टली विषच वातावरणात किंवा जमिनीत सोडलं जातं. आणि फंक्शनल मध्ये मात्र एक केमिकल रिलीज केलं जातं ज्याचं जमिनीतील सूक्ष्मजीवाद्वारे टॉक्झिन मध्ये रूपांतरण केलं जातं. ओके. सिंपल आहे. ट्रू ॲलोपॅथी आणि फंक्शनल ॲलोपॅथी हे दोन ॲलोपॅथीचे उदाहरणं आहेत. ॲलोपॅथिक इफेक्ट करणारी पिके. आता अशी कुठली पिकं आहेत की जी निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात ॲलोपॅथीमध्ये येतात? ती आहे तुमचं सनफ्लावर, सॉर्गम. सॉर्गम म्हणजे काय? ज्वारी. ओके. त्याच्यानंतर वॉलनट, अक्रोड. ओके.
कुकुंबर काकडी, त्याच्यानंतर पीच आणि निलगिरी, ही सगळी तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणती पिके ॲलोपॅथिक इफेक्ट निर्माण करतात. ही सगळी पिके कशी आहेत, इतर पिकांवरती किंवा नंतरच्या पिकांवरती विषारी इफेक्ट टाकतात. ही सगळी पिके लक्षात ठेवा. ओके, आता निगेटिव्ह ॲलोपॅथी हा एक शब्द थोडासा कन्फ्युजिंग वाटेल तुम्हाला. निगेटिव्ह ॲलोपॅथी लक्षात आल्यानंतर काय वाटेल की अरे काहीतरी निगेटिव्ह होत आहे, बट ॲलोपॅथीच निगेटिव्ह आहे ना, मग निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे. ओके, म्हणजे असं काय झालं, ॲलोपॅथीचा चांगला परिणाम झाला की त्याला म्हणायचं निगेटिव्ह ॲलोपॅथी. राईट. आधीच्या पिकांनी रिलीज केलेले केमिकल पुढील पिकांच्या वाढीसाठी उपयोगी ठरते. जे केमिकल रिलीज केले ते टॉक्झिन न होता ते उपयोगी ठरतं, त्याला आपण निगेटिव्ह ॲलोपॅथी म्हणतो. नायट्रोजन रिलीजचा समावेश याच्यात होत नाही. नायट्रोजन रिलीजचा पुढच्या पिकांना उपयोग होतो आपल्याला माहिती आहे, पण त्याचा समावेश ॲलोपॅथी मध्ये होत नाही. ती एक वेगळी कॉन्सेप्ट आहे, तर त्याचा समावेश याच्यात करू नका. तुम्हाला त्याची डेफिनेशन देईल आणि खाली याचं उदाहरण म्हणजे नायट्रोजन रिलीज असं तो देऊ शकतो, तेव्हा दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. राईट, कारण त्या ॲलोपॅथी मध्ये नायट्रोजन येत नाही. पुढचा तुमचा मुद्दा आहे लेग्युम्स इफेक्ट. लेग्युम मध्ये तुम्हाला काय माहितीये ना, अशी जी काही पिके आहेत त्यांच्या मुळांवरती गाठी असणारे पिके आहेत त्यांना आपण लेग्युम्स म्हणतो. ओके, लेग्युम्स इफेक्ट बघा काय आहे. बेनिफिशियल इफेक्ट ऑफ लेग्युम्स इन एनी क्रॉप रोटेशन अँड इंटेन्स क्रॉपिंग इज कॉल्ड लेग्युम इफेक्ट. बेनिफिशियल इफेक्ट आहे, फायदेशीर इफेक्ट आहे, त्याला आपण लेग्युम इफेक्ट म्हणतो. क्रॉप रोटेशन मध्ये असो किंवा इंटेन्स क्रॉपिंग मध्ये त्याचा उपयोग होतो. ओके, ह्याचा उपयोग कसा होतो, पहिला मुद्दा आहे नायट्रोजन फिक्सेशन मध्ये उपयोग होतो. इन जनरली ते 25% डिमांडच्या इतकं नायट्रोजन फिक्स करतात, 25% डिमांड कमी होते. ओके, जर एका पिकाला 100 युनिट नायट्रोजन लागत असेल तर 25 युनिट तेच फिक्स करतात. त्यामुळे तुम्हाला फर्टिलायझर पण कमी लागणार आहे, 25% लेस फर्टिलायझर तुम्हाला लागेल. आणि नंतरच्या पिकांसाठी नायट्रोजनची उपलब्धता राहते, त्यांना सुद्धा नायट्रोजन मिळतं आणि नंतरच्या पिकांना सुद्धा नायट्रोजन मिळतंच. त्याचा पुढचा मुद्दा, इन ऑर्गॅनिक फॉस्फरसचे ऑर्गॅनिक फॉस्फरस मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. इन ऑर्गॅनिकचं ऑर्गॅनिक मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. लेग्युम पिकांची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सिरिल्स पेक्षा अधिक असते. लेग्युम पिकांचे 3 मुद्दे लक्षात ठेवा, नायट्रोजन फिक्सेशन, इनऑर्गॅनिक फॉस्फरस टू ऑर्गॅनिक फॉस्फरस आणि कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी सिरिल्स पेक्षा जास्त असते. सिरिल्स मध्ये कुठली पिके येतात, गहू ज्वारी बाजरी हे जे सिरिल्स आहेत ती सगळी पिकं तुमच्या सिरिल्स मध्ये येणार आहेत. खालच्या बाजूला एक फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवायचा बघा, मॅग्नेशियम कॅल्शियमच्या ऍब्सॉर्प्शन मध्ये लेग्युम्स वरचढ आहेत. कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी वरचा मुद्दा आहे ना, त्याला धरूनच खाली दिले आपण. मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या बाबतीमध्ये लेग्युम्स वरचढ ठरतात, तर पोटॅशियमच्या ऍब्सॉर्प्शन मध्ये मात्र सिरिल्स वरचढ ठरतात. हे एक फॅक्च्युअल डेटा फक्त लक्षात ठेवायचा आहे. आता काय काय लेग्युम्स म्हणजे आता काय म्हणताय, हा लेग्युम्स म्हणजे आपण आता जे डिस्कस केलं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही भुईमुग बघितलात तर भुईमुगांच्या मुळांवरती छोट्या छोट्या गाठी असतात ना, त्याला लेग्युम्स म्हणतो. ओके, अशा पिकांच्या कॅटेगरीला आपण लेग्युम क्रॉप्स म्हणतो. शेंगावर्गीय, हा मराठीत त्याचं बेस्ट नाव आहे शेंगावर्गीय पिके. ओके, त्यांना आपण लेग्युम्स पिके म्हणतो. ओके, पुढचं आहे आपलं सॉर्गम इफेक्ट. सॉर्गम म्हणजे ज्वारीचा इफेक्ट काय बघा, कार्बन टू नायट्रोजनचा रेशो अधिक असणाऱ्या सॉर्गम सारख्या पिकांमुळे नंतरच्या पिकांवरती होणारा निगेटिव्ह इफेक्ट. लेग्युमचा इफेक्ट पॉझिटिव्ह आहे आणि सॉर्गमचा मात्र कसा आहे, निगेटिव्ह इफेक्ट आहे. या पिकांना डिकम्पोज होण्यास वेळ लागतो आणि डिकम्पोजिशन दरम्यान ते नायट्रोजनचे इमोबिलायझेशन करतात. जे नायट्रोजन फिक्सेशनच्या उलटी गोष्ट झाली, इमोबिलायझेशन करतात. यामुळे नंतरच्या पिकांसाठी नायट्रोजनची डिफिशियन्सी निर्माण होते, उलटा परिणाम होतो. सॉर्गम इफेक्ट इज द निगेटिव्ह इफेक्ट, एवढं लक्षात ठेवायचं इथे. राईट, तर पुढचा मुद्दा आपला आहे कॉटन इफेक्ट. कॉटन इफेक्ट हा कसा इफेक्ट आहे, हा तुमचा पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. ओके, कॉटनचे रूट हे डीप असतात, त्यामुळे मातीच्या वरच्या थरातील न्यूट्रियन्सचा वापर झालेला नसतो. बरोबर आहे, त्याची मुळं खूप खोलवर गेल्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातले न्यूट्रियन्स ते वापरत नाहीत. नंतरचं जे पीक आहे त्याच्यानंतरचं जे ते जर शॉलो रूट वाला असेल तर त्याला त्या न्यूट्रियन्सचा फायदा होतो. ओके, अनयुज न्यूट्रियन्सचा त्याला फायदा होतो. हे झालं तुमचा कॉटनचा इफेक्ट. राईट, आता हे आपण 5 इफेक्ट बघितलेत. ऍनिडेशन बघितलंय,
अॅनिडेशन कसा इफेक्ट आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आहे. ओके, तो कॉम्प्लिमेंटरी आहे. ॲल्युलोपॅथी हा निगेटिव्ह आहे, त्याच्यामध्ये विष टॉक्झिन तयार केलं जातं. त्याच्यानंतर आपण लेग्युम इफेक्ट बघितला, तो पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि नायट्रोजनचं कन्व्हर्जन होते हे आहे. आणि त्याच्यानंतर सॉर्गम इफेक्ट आहे, तो कसा आहे, निगेटिव्ह इफेक्ट आहे. नायट्रोजन फिक्सेशन, नायट्रोजन इमोबिलायझेशन होतं. ओके, आणि कॉटन इफेक्ट सुद्धा कसा आहे, पॉझिटिव्ह इफेक्ट आहे, कारण वरच्या लेयर्स मध्ये न्यूट्रिएंट्स वापरले जात नाहीत. ओके ओके, आता पुढचा आपला घटक आहे क्रॉप इकोलॉजी. क्रॉप इकोलॉजी बघा, तर पुढचा टर्म आपला क्रॉप इकोलॉजी मध्ये आहे मायक्रो क्लायमेट किंवा इको क्लायमेट आहे. याच्यामध्ये काय दिलं बघा, दी क्लायमेट जस्ट बेनीथ अँड अबाव द प्लांट कॅनोपी. एखादं मी झाड घेतलं असेल तर त्या झाडाच्या अवतीभोवती, कॅनोपी म्हणजे काय, त्याचे पानांचा जो भाग असतो तो, त्याच्या खाली आणि त्याच्या वरची, इमिजिएट वरती आणि इमिजिएट खालीचा अभ्यास आपण केला तर त्याला म्हणायचं मायक्रो क्लायमेट किंवा इको क्लायमेट. ओके, इट व्हॅरीज, ते व्हॅरीज होतं दोन कंडिशन नुसार. एक आहे तुमचं क्रॉप आणि दुसरा आहे तुमचा सॉइल कलर. ओके, क्रॉप मध्ये काय बघा, हाईट, कॅनॉपी डेन्सिटी, शेप अँड साईज आणि स्टेम साईज नुसार ते बदलणार आहे. ऑफकोर्स आहे, त्याचं साईज बदललं, कॅनॉपी डेन्सिटी, हाईट बदलली तर त्याचे ते क्लायमेट बदलणार आहे. आणि सॉइल कलर नुसार काय काय बदलतं हे लक्षात घ्या. इनकमिंग रेडिएशनचे रिफ्लेक्शन होतं का, तुमची माती जर काळ्या रंगाची असेल किंवा लाल रंगाची असेल, तांबड्या रंगाची असेल, तर दोन्हीकडे रिफ्लेक्शन वेगवेगळं असणार आहे, त्यामुळे पहिला फरक दिसतो. दुसरा आहे इट अफेक्ट्स ऑर मॉडिफाईज द मायक्रो क्लायमेट बाय अफेक्टिंग, काय काय अफेक्ट करतं, सनलाईट. सनलाईट म्हणजे येणारं सूर्याची किरण किती येणार किती जाणार याच्यावरती परिणाम करतो. त्यावरच टेम्परेचर व्हॅरी होणार आहे. सनलाईटमुळे टेम्परेचर व्हॅरी झाले, तुमचं ह्युमिडिटी व्हॅरी होणार आहे, राईट. तसंच कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनची लेवल, एअर वेलॉसिटी आणि ऑर्गॅनिझम, या सगळ्यांचा इम्पॅक्ट तुमच्या या मायक्रो क्लायमेटवरती सॉइल कलर मुळे होत असतो. ओके, त्याचा पुढचा एक फॅक्च्युअल डेटा फक्त लक्षात ठेवा. हीट गेन किंवा लॉस बाय सॉइल इज 5 टाइम्स क्विकर दॅन द वॉटर. आपण जमीन लवकर थंड होते, लवकर उष्ण होते, हे जे आपण बघितलं तर ते किती 5 टाइम्स क्विकर आहे. ओके, 5 टाइम लक्षात ठेवा. त्याचं कारण काय आहे बघा, सॉइलची आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा अभ्यास केला तर ते किती आहे, 0.2 आहे, आणि वॉटरची किती असते, 1 असते. ओके, म्हणजे ती 5 पट आहे, त्याच्यामुळं ते 5 टाइम क्विकर आहे. ओके, पुढचा आपला एक मुद्दा आहे हार्वेस्ट इंडेक्स. हार्वेस्ट इंडेक्स म्हणजे काय बघा, दी इफिशियंट युटिलायझेशन ऑफ द फोटोसिंथेसिस म्हणजे हार्वेस्ट इंडेक्स आहे. फोटोसिंथेसिस मुळे वनस्पतीमध्ये काय होत असतं, मुख्य आपल्या कामाचं काय असतं, त्याची फळं किंवा कंस ती जेवढ्या मोठ्या प्रमाणात मला मिळतात त्याच्यावर आपला हार्वेस्टिंग इंडेक्स जास्त असणार आहे, नावावर पण लक्षात येतं. पण त्याची डेफिनेशन तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा, द इफिशियंट युटिलायझेशन ऑफ द फोटोसिंथेसिस. ओके, नेक्स्ट मुद्दा, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कोइफिशियंट ऑफ इफेक्टिव्हनेस. किती इफेक्टिव्ह आहे फोटोसिंथेसिस प्रोसेस, त्याच्यामुळे त्याला कोइफिशियंट ऑफ इफेक्टिव्हनेस आपण म्हणतो. इफेक्टिव्हनेस ऑफ द फोटोसिंथेसिस इज डिपेंड्स अपॉन, कुठल्या गोष्टीवरती डिपेंड आहे फोटोसिंथेसिस, इफिशियंट असिमिलेशन. असिमिलेशन म्हणजे काय, त्याच्याकडे येणारी सूर्याची किरण, याचं असिम्युलेशन तुम्ही किती करताय, एकत्रितपणा किती करताय, त्याचा तुम्ही सुयोग्य वापर किती करताय, त्याला असिम्युलेशनचा पहिला मुद्दा. दुसरा, अडिक्वेट सप्लाय ऑफ द कार्बन डायऑक्साईड आणि सोलार एनर्जी. तिसरा, फेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन. या सगळ्या गोष्टीवरती तुमचं फोटोसिंथेसिसचं युटिलायझेशन डिपेंड आहे. त्याचा पुढे एक डेफिनेशन दिली बघा, हार्वेस्ट इंडेक्स इज इक्वल टू इकॉनॉमिकल यील्ड. फॉर एक्झाम्पल काय, ग्रेनच्या फॉर्मॅटमध्ये आपण ते इकॉनॉमिकल यील्ड मोजतो, आणि डिवायडेड बाय काय आहे, बायोलॉजिकल यील्ड. त्याच्यात काय येतं, ग्रेन आणि स्ट्रॉ. म्हणजे आपण जर एखाद्या पिकाचं उदाहरण घेतलं तर त्याची कणस आणि चिपाड या दोन्हीचा समावेश खाली बायोलॉजिकल मध्ये येतो, आणि वरती फक्त त्याची कणस येतात. ओके, इंटू 100 केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, हार्वेस्टिंग इंडेक्स मिळणार आहे. त्याची अजून एक डेफिनेशन आहे खाली बघा, सिंक डिवायडेड बाय सोर्स इंटू 100. ओके, डेफिनेशन आणि फॉर्म्युले पण लक्षात ठेवा. याच्यामध्ये सोर्स काय आहे, जिथे फोटोसिंथेसिस घडते त्याला आपण सोर्स म्हणतो, म्हणजे कुठे, पाने. ओके, एखाद्या पिकांची जी पानं असतात त्याला आपण सोर्स म्हणतो. पान किंवा खोड पण त्यात येऊ शकतं बरं का, स्ट्रॉ, पान सगळ्या समज सोर्स मध्ये येतो. सिंक मध्ये काय येतं बघा, जिथे फोटोसिंथेसिस अक्युम्युलेट होतं. कुठं अक्युम्युलेट होतं, जनरली कुठल्याही वनस्पतीच्या फळामध्ये ते अक्युम्युलेट होत असतं. उदाहरणार्थ पिकाचे कणीस, बटाटा, रताळे, बीट
याच्यामध्ये ही सगळी पिकं काय आहेत, फोटोसिंथेसिस जास्त झाल्यानंतर तयार झालेलं आउटपुट येते. आपण त्याला फळं कंस म्हणतो ना, त्या झाडातलं फोटोसिंथेसिस अति झाल्याचा तो रिझल्ट असतो. राईट. तर याला आपण सिंक इथं म्हणतो. आणि याला दुसरं नाव काय आहे, ड्राय मॅटर सुद्धा त्याला नाव आहे. ओके. आणि ड्राय मॅटरचा अभ्यास केला तर व्हीट मध्ये 50% असतं आणि बार्लीमध्ये 70% तुमचं सिंक असतं. सिंक आणि ड्राय मॅटर एकच. ओके. हा फॉर्म्युला आणि कशाला काय म्हणतात ते लक्षात घ्या. पुढचा आपला मुद्दा आहे ग्रेन यील्ड. ओके. ग्रेन यील्डचा फॉर्म्युला ए इंटू बी इंटू सी इंटू डी आहे. तर ए काय आहे, नंबर ऑफ प्लांट पर युनिट एरिया. तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये किती झाडं लावतात, एक ए मध्ये यायला पाहिजे. नंबर ऑफ फर्टाईल टिलर, म्हणजे तुमच्या प्रत्येक झाडाला किती कणसं आहेत. टिलर, फर्टाईल टिलर, याचा काउंट बी मध्ये आला पाहिजे. सी मध्ये काय आहे, नंबर ऑफ ग्रेन पर इयर, म्हणजे इयर म्हणा किंवा त्याला कणीस म्हणा, त्याच्यामध्ये किती ग्रेन्स आहेत. ओके. आणि शेवटी आहे वेट ऑफ द इंडिव्हिज्युअल ग्रेन. उदाहरण घ्यायचं झालं तर साधं सिंपल बघा की तुम्ही 1 एकरामध्ये ज्वारी लावली असेल तर किती झाडं आहेत. समजा की मी असा विचार केला की 10,000 झाडं आहेत. ओके. हे एच्या खाली येणार आहे. राईट. आणि पुढच्या नंबरला काय येणार, एकच येणार ना. आपल्या ज्वारीच्या पिकाला एकच कणीस असतं, त्यामुळे तिथं पुढं बीला सुद्धा एकच आलं. तुम्ही गहू घेतलात तर तिथं लोंब्या खूप असतात, आपण त्याला लोंब्या म्हणतो. गव्हाला अनेक लोंब्या असतात, पण ज्वारीमध्ये एकच असणार आहे. त्याच्या पुढे एका कणसात किती दाणं आहे, किती दाणे आहेत ते तुमचं सी मध्ये येणार. आणि एका दाण्याची वजन किती आहे, काहीतरी ग्राम मध्ये 1-2 ग्राम वॉटेवर काय असेल ते, या सगळ्यांचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला ग्रेन यील्ड मिळेल. ओके. तुम्हाला एबीसीडी दिले जातील, व्हॉट इज ए, व्हॉट इज बी, व्हॉट इज सी विचारतात, तो सिक्वेन्स लक्षात पाहिजे, खालीवर करू नका फक्त. ओके. पुढं एक कॉन्सेप्ट आहे पुढची, इडिओ टाईप किंवा आयडिओ टाईप. आयडिओ टाईप म्हणा, इडिओ टाईप चुकीचं ठरू शकतं. त्याच्यामध्ये मॉडेल प्लांट आपण त्याला म्हणतो. ओके. जे अधिक हार्वेस्टिंग इंडेक्स असू शकतं त्याला आपण काय म्हणतो, मॉडेल प्लांट. नावातूनच क्लिअर होतं. आणि ही कॉन्सेप्ट देणारा व्यक्ती कोण आहे, डोनाल्ड. ओके. आयडिओ टाईप ऑफ द ड्राय लँड फार्मिंग. ड्राय लँड फार्मिंग मध्ये कशा प्रकारचं झाड किंवा प्लांट असलं पाहिजे की ज्याचा हार्वेस्ट इंडेक्स जास्त असेल. तर त्याची लक्षणं आहेत, शॉर्ट ग्रोथ ड्युरेशन, वाढीचा कालावधी कमी असला पाहिजे. दुसरा आहे इफेक्टिव्ह रूट सिस्टीम, त्याची रूट सिस्टीम इफेक्टिव्ह असली पाहिजे. का बरं, आहे ते पाणी त्याला शोषून घेता आलं पाहिजे. ओके. थर्ड आहे ड्रॉट टॉलरन्स. आणि चौथा आहे हाय यील्ड पोटेन्शियल. ही सगळी ड्राय लँड फार्मिंग मधली आयडिओ टाईपची लक्षणं आहेत. ओके. पुढचा एक महत्वाचा आता आपल्याकडे मुद्दा आहे, तो आहे आपला ऍग्रो क्लायमेटिक झोन आणि ऍग्रो इकोलॉजिकल झोन. हे दोन मुद्दे आपण बघूया. आता एक तसं डेफिनेशन आपण डिटेलमध्ये बघू. आता काय की भारताचा जर आपण फक्त विचार केला तर भारताच्या जमिनीला आपण डिव्हाइड केलंय ऍग्रिकल्चरल क्लायमेट नुसार, आपण डिव्हाइड केलंय. आणि तसे किती भाग आहेत, 15 झोन आहेत. हा येऊन गेला प्रश्न. ओके. किती नंबर ऑफ ऍग्रो क्लायमेटिक झोन आहेत, तर किती आहेत आपले, असे 15. आणि आपण इकॉलॉजीचा अभ्यास केला तर ऍग्रो इकॉलॉजिकल झोन किती आहेत, 21 आहेत. ओके. इकडे 15 आणि इकॉलॉजिकल 21 आहेत. आता इकॉलॉजिकल झोन हा क्लायमेटिक झोनचा सब टाईप आहे, म्हणून संख्या जास्त आहे ना, बरोबर. इकडे 15 तिकडे 21 आहेत. राईट. पुढे ऍग्रो क्लायमेटिक झोन मध्ये बघा, इट इज अ लँड युनिट. हे काय आहे, लँड युनिट इन टर्म्स ऑफ मेजर क्लायमेट सुटेबल फॉर द सर्टन रेंज ऑफ द क्रॉप्स अँड कल्टिवेटर्स. राईट. तुम्ही आपल्या भारताचा विचार केला तर काही ठिकाणी काय येणार आहे, तांदूळ येणार आहे, काही ठिकाणी गहू येत आहे, काही ठिकाणी इतर पिकं येतात, काही ठिकाणी फळबागा येतात. तर अशानुसार तिथं तेच काय येतं, त्यांचं क्लायमेट तसं आहे म्हणून ते येतं. याचा विचार करून आपण भारताचे 15 भाग पाडले, त्याला आपण म्हणतो क्लायमेटिक झोन. ओके. काय आहे मुद्दा इथे, लँड युनिट इन टर्म्स ऑफ मेजर क्लायमेट सुटेबल फॉर द सर्टन रेंज ऑफ द क्रॉप. क्लायमेट लक्षात ठेवा. काय म्हणताय, महाराष्ट्राचे असतील. ओके. हा, महाराष्ट्राचे 9 असतील तर ते तुम्ही ऍडिशन करून घ्या. भारताचे 15 झोन आहेत ते लक्षात. ओके. पुढे बेसिक फॉर द क्लासिफिकेशन. बेसिस फॉर द क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन साठी कुठला मुद्दे वापरतो आपण, वॉटर सरप्लस, वॉटर डिफिसिट आणि क्रॉपिंग सिस्टीम. याच्यानुसार आपण हे 15 भाग पाडले आहेत, एक लक्षात घ्या. ओके. तर इकॉलॉजिकल कडे आला तर 21 भाग आहेत आपल्याला माहिती आहे. इज अन एरिया ऑफ द अर्थ सरफेस कॅरेक्टराइज्ड बाय द distinct ecological responses to the macroclimate, okay, expressed by the soil, vegetation, fauna and aquatic system. इकॉलॉजिकलच्या बाबतीमध्ये आपण पृथ्वीचा भाग विचारात घेतलाय आणि ज्याच्यामध्ये आपण काय विचार केलाय, कॅरेक्टर त्याचे कसे डिस्टिंक्ट इकॉलॉजिकल रिस्पॉन्सेस टू द मॅक्रो क्लायमेट.
ओके, हे शब्द लक्षात ठेवा. आपण इकडे मेजर क्लायमेट आणि इथं काय लक्षात ठेवलं आपण, इकॉलॉजिकल रिस्पॉन्सेस टू द मॅक्रो क्लायमेट. आणि हे काय आहेत, लँड युनिट कट आउट ऑफ द ऍग्रो क्लायमेटिक रिजन. जे 15 भाग बघितलो त्याचेच सब पार्ट आहेत की एक जर माझा क्लायमेटिक झोन असेल त्याच्यामध्ये पण डिफरन्सेस असू शकतात थोडेफार, त्याच्यानुसार पुन्हा आपण इकॉलॉजिकल झोन तयार करतो. ओके, क्लायमेट मोठी टर्म आहे, इकॉलॉजी छोटी टर्म आहे, इतकं लक्षात ठेवा. बाकीचं कन्फ्युजन होत असेल तर. याचा बेसिक काय आहे क्लासिफिकेशनचा, एक आहे तुमचा डिस्ट्रिक्ट, जिल्हा. हे कन्फ्युजिंग वाटू शकतं, तर आपण जिल्ह्याच्या लेवलला सुद्धा क्लायमेटिक झोन तयार केलेले आहेत. त्याच्या पुढे आहे ग्रोथ पिरियड, पिकांच्या वाढीचा कालावधी, सॉइल आणि रेनफॉल, पोटेन्शियल इव्हापो ट्रान्सपिरेशन त्याला म्हटलं तरी हरकत नाही. ओके, याचे बेसिक कुठले आहेत आणि याचे बेसिक कुठले ते लक्षात ठेवा. दोन्हीचे बेसिस वेगवेगळे आहेत. ओके, उलट सुलट करून दिलं तर गडबड नाही झाली पाहिजे. ओके, पुढे बघा ऍग्रो क्लायमेटिक फॅक्टर. आता जे आपण वरती ऍग्रो क्लायमेटिक झोन पाडले त्याचे फॅक्टर कुठले कुठले. एका कॅटेगरीमध्ये तुमचा रेनफॉल, टेम्परेचर, टोपोग्राफी आणि वॉटर रिसोर्स येतात. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये सॉइल, क्रॉपिंग आणि फार्मिंग सिस्टीमचा समावेश होतो. एवढ्या सगळ्या सिस्टीमचा विचार करून, एवढ्या सगळ्या फॅक्टरचा विचार करून आपण हे ऍग्रो क्लायमेटिक घटक तयार केले आहेत, जे की 15 आहेत. ओके, आता 15 ऍग्रो क्लायमेटिक झोन बघा तुमच्या खाली आहेत. 15 ऍग्रो क्लायमेटिक झोन आहेत. ओके, थोडासा ब्लर आलाय का? ठीक आहे, चलो वरती ब्लर आलं. पहिला तुमचा एक झोन आहे तुमचा वेस्टर्न हिमालयन. ऍटलीस्ट हे तर लक्षात घ्या की कुठले कुठले आहेत. एक आहे तुमचं वेस्टर्न हिमालयन, ईस्टर्न हिमालयन. हे दोन झाले हिमालयाचे दोन मुद्दे, वेस्टर्न ईस्टर्न. ओके, आता गंगेचे 4 मुद्दे आहेत बघा. लोअर गंगेटिक प्लेन, मिडल गंगेटिक प्लेन, अप्पर गंगेटिक प्लेन आणि ट्रान्स गंगेटिक प्लेन. हे 4 आणि वरचे 2 6 झाले. पुढचा आहे तुमचा ईस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स, ईस्ट बाजूचा. तसंच त्याच्या खाली 9 नंबरला बघा वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स. ओके, मध्यभागी आहे सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्स. ईस्टर्न, वेस्टर्न, सेंट्रल, हिल असे झाले हे 3. सदर्न प्लेट्यू आणि हिल्स. आता प्लेट्यू वाले किती आहेत? 4 आहेत. ईस्टर्न प्लेट्यू, सेंट्रल प्लेट्यू, वेस्टर्न प्लेट्यू आणि सदर्न प्लेट्यू, हे 4 झाले. ओके, त्याच्या पुढे कोस्ट वाले 2 आहेत, ईस्टर्न कोस्ट आणि वेस्टर्न कोस्ट. ओके, हे 2 झाले. त्याच्यानंतर गुजरात प्लेन अँड हिल, हा एकच असा आहे जे राज्याचं नाव दिलंय, गुजरात प्लेन्स अँड हिल. वेस्टर्न ड्राय रिजन आणि आयलँड रिजन, हे 15 रिजन आहेत. राईट, काय काय बघितलं आपण सुरुवातीला? हिमालय लक्षात घ्या, वेस्टर्न, ईस्टर्न हिमालय. गंगेचे 4 भाग बघितले आपण. ओके, लोअर गंगा, अप्पर गंगा, मिडल गंगा, ट्रान्स गंगेटिक गंगा. ओके, हे झाले 6. ओके, त्याच्यानंतर आपण हे प्लेन्स बघितले, प्लेट्यू बघितले. प्लेट मध्ये काय होतं? ईस्टर्न प्लेट्यू, मिडल प्लेट्यू, वेस्टर्न प्लेट्यू आणि सदर्न प्लेट्यू, हे 4 झाले. ओके, त्याच्यानंतर आपण कोस्ट बघितले, ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट. ओके, आणि राहिले फक्त 3 आहेत. त्याच्यातलं तुमचं एक आहे गुजरात, वेस्टर्न ड्राय रिजन आणि आयलँड. 15 लक्षात ठेवायला अवघड नाही, सोपं आहे. ओके, आता त्याच्यामध्ये कोण कोण येतं बघा. वेस्टर्न हिमालय ऑफकोर्स जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, UK आणि उत्तर प्रदेशचा हिली एरिया. उत्तर प्रदेशचा हिली एरिया तुम्हाला वाटणार नाही, तर तेवढा लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर ईस्टर्न हिमालयामध्ये कोण आहे? सिक्कीम पासून पुढचे सगळे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. ओके, आणि वेस्ट बेंगॉल मधले जलपैगुडी आणि दार्जिलिंग, हे 2 जिल्हे. ओके, हे तुमच्या ईस्टर्न मध्ये येते. पुढे तुमचं आहे लोअर गंगेटिक प्लेन, ह्याच्यात फक्त वेस्ट बेंगॉल आहे, हे लक्षात घ्या. लोअर गंगेटिक प्लेन बरोबर आहे, जिथं तिथं त्रिभुज प्रदेश तयार होत आहे, तो आपल्या वेस्ट बेंगॉल आणि त्यांचा बांगलादेशमध्ये येतो. ओके, याच्यामध्ये बघा राईस प्रोडक्टिव्हिटी लोअर दॅन नॅशनल अवरेज. ह्याचा एक फॅक्च्युअल डेटा सापडला, तो आपण लिहिलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की राईसची प्रोडक्टिव्हिटी वेस्ट बेंगॉलमध्ये कमी आहे, नॅशनल अवरेज पेक्षा कमी. नॅशनल अवरेज किती आहे? 15 kg पर हेक्टर आहे आपलं, त्याचा सुद्धा कमी आहे आपलं. ओके, कुणाचं? वेस्ट बेंगॉलचं कमी आहे. आणि तरी सुद्धा ते देशाच्या 12% इतकं भाताचं उत्पन्न ते करतात. ओके, हे 2 फॅक्च्युअल डेटा वेस्ट बेंगॉल बद्दल लक्षात ठेवायचे आहे. पुढे बघा मिडल गंगेटिक प्लेन मध्ये कोण आहे? बिहार आहे. आणि ईस्टर्न पार्ट ऑफ द युपी, ईस्टर्न पार्ट असणार ऑफकोर्स आहे, बिहारला चिटकून ईस्टर्न पार्ट ऑफ युपी असणार आहे. क्रॉपिंग इंटेन्सिटी या मिडल गंगेटिक प्लेनची किती आहे? 142% आहे. देशाची किती होती? 136%. ओके, अप्पर गंगेटिक प्लेन मध्ये रिमेनिंग पार्ट ऑफ द युपी, युपीचा राहिलेला पार्ट. युपी तुम्हाला कुठं कुठं सापडतंय? मिडल गंगेटिक आणि वेस्टर्न हिमालयन मध्ये सापडला. उरलेला युपी तुमचा येतो अप्पर गंगेटिक प्लेन मध्ये, आणि त्याची क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे? 145%. ओके, आणि ट्रान्स गंगेटिक मध्ये येतं पंजाब, हरियाणा, शिवालिक रेंज, दिल्ली आणि थर ऑफ राजस्थान, राजस्थानचं थर वाळवंट, या सगळ्यांचा समावेश ट्रान्स गंगेटिक प्लेन मध्ये
येतं. त्याचा पुढचा मुद्दा आपला आहे ईस्टर्न प्लेट्यू अँड हिल. ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल मध्ये कोण आहे? ईस्टर्न हिली पार्ट ऑफ एमपी, छोटा नागपूर पठार, छत्तीसगड, वेस्ट बेंगॉलचा हिली एरिया, हे झालं ईस्टर्न प्लेट्यू. सेंट्रल प्लेट्यू मध्ये कोण आहे? एमपी, छत्तीसगड, राजस्थान. या सेंट्रल प्लेट्यूचा 75% भाग कसा आहे? रेनफेड. ओके. आणि वेस्टर्न प्लेट्यू मध्ये महाराष्ट्र, एमपी आणि राजस्थानचाही काही भाग आहे. राजस्थान वाटत नाही, पण राजस्थानचा ईस्ट कडचा थोडासा भाग सुद्धा याच्यामध्ये येतो. ओके. आणि सदन मध्ये कोण आहे? आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू. 81% भाग जो आहे तो कसा आहे? ड्राय लँड फार्मिंग साठी ओळखला जातो. ओके. त्याच्या पुढे ईस्ट कोस्ट मध्ये तुमचा तमिळनाडू, ओरिसा आणि आंध्र प्रदेश येतो. वेस्ट बेंगॉल येत नाही, तो वरती आला. ओके. इथे हे 3 आले. ओके. आणि वेस्ट कोस्ट मध्ये तमिळनाडू पण आहे. तमिळनाडूचा एकदम खालचा साऊथ कडचा भाग थोडाफार इकडे येतो. आणि त्याच्यानंतर केरला, कर्नाटका, गोवा आणि महाराष्ट्र. ओके. गुजरात प्लेन मध्ये ऑफकोर्स गुजरात असणार आहे. ओके. आणि वेस्टर्न ड्राय रिजन मध्ये 9 डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान. राजस्थान मध्ये 9 डिस्ट्रिक्ट येतात. आणि आयलँड मध्ये कोण आलं पाहिजे? आपला अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीपचा समावेश होतो. असे हे 15 ऍग्रो क्लायमेटिक झोन आहेत. 21 ऍग्रो इकोलॉजिकल झोन आहेत. ते अभ्यासाची गरज नाही. हे ऍटलीस्ट हे 15 आपल्याला पक्के माहिती असलेच पाहिजे. असंच एक डिस्ट्रीब्युशन आपल्या पुढे आहे, ते आहे आपलं लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. लँडच्या यूज नुसार कसं आपण क्लासिफिकेशन केलं ते आपण बघूया. ability of the land to grow the crop depends upon the nature and property of the soil. या 2 गोष्टीवरनं त्या लँडची ऍबिलिटी असते की तिथे कुठलं पीक कसं उगवलं जाणार आहे. 2 मेजर ग्रुप्स केले आहेत त्याचे. एक तुमचा आहे लो लँड सुटेबल फॉर द कल्टिवेशन वाला, आणि दुसरा आहे लँड नॉट सुटेबल फॉर द कल्टिवेशन. याच्यात 4 ग्रुप्स आहेत. ग्रुप 1 to 4 त्याच्यामध्ये सुटेबल फॉर द लँड मध्ये, आणि अपोजिट साइडला विच इज नॉट सुटेबल फॉर द लँड मध्ये सुद्धा 4 ग्रुप्स आहेत. ते कुठून? क्लास 5 to 8. पहिले 4 क्लास आहेत सुटेबल आणि नंतरचे 4 आहेत नॉन सुटेबल. ओके. आता डिपेंडिंग अपॉन द फॉलोइंग लिमिटेशन, आपण हे 4 जे ग्रुप पाडलेत क्लास 1 to 4, ह्याच्यामध्ये आपण लिमिटेशन कशाला? सॉइलला, क्लायमेटला, वॉटरला, वॉटर कॅरेक्टरिस्टिक्स आणि इरोजन, या 4 मुद्द्याला रिस्ट्रिक्शन्स नुसार आपण याचे 4 भाग पाडले आहेत. आणि जे राईट साइडला नॉट सुटेबल आहेत त्यांचा वापर जनरली कुठे होतोय? ग्रोइंग ग्रॉस, फॉरेस्ट्री आणि वाईल्ड लाईफ सुद्धा त्यांचा वापर केला जातो. ओके. आता बघा खाली 8 भाग आहेत. हा सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. ओके. आता कॅटेगरी क्लास 1 कशासाठी, क्लास 2 कशासाठी, असं ते प्रश्न विचारतात. आता क्लास 1 जर तुम्ही बघितलात, क्लास 1 प्रकारची जमीन आहे असं जर आपण म्हणलो तर त्याला काहीच लिमिटेशन नसतं. आणि जनरली ती कशी सॉइल आहे? अल्युवियल सॉइल ऑफ द गंगेटिक प्लेन. ते तुम्हाला जोड्या लावायला सुद्धा एका येऊ शकतं. एका साईडला क्लास 1 2 3 4 आणि राईट साईडला त्या जमिनीचं डिस्क्रिप्शन येऊ शकतं. दुसरा आहे तुमचा क्लास 2, मॉडरेट लिमिटेशन येतं. मॉडरेट प्रमाणात लिमिटेशन आले. याच्यात काय येतं? ब्लॅक सॉइल आणि डीप रेड सॉइलचा समावेश तुमच्या क्लास 2 मध्ये होतो. क्लास 3 तुमचं काय आहे? सिव्हिअर लिमिटेशनचा आहे. याच्यात काय आहे? शालो रेड सॉइल. वरच्या बाजूला डीप रेड सॉइल आहे जिथं मॉडरेट लिमिटेशन होते, आणि सिव्हिअर मध्ये शालो रेड सॉइल आले, आणि स्लाइटली सॅलिन ब्लॅक सॉइलचा समावेश याच्यामध्ये होतो. ओके. नेक्स्ट तुमचा मुद्दा आहे क्लास 4 चा, व्हेरी सिव्हिअर लिमिटेशन्स. क्रॉप साठी अनेक लिमिटेशन, बेस्ट यूज फॉर पास्चर्स. पहिला पॉइंट काय? अनेक लिमिटेशन्स कशासाठी युजफुल आहे? पास्चर साठी. आणि याचं उदाहरण काय आहेत? शालो सॉइल, सॅलिन सॉइल, अल्कलिन सॉइल. ओके. कॅरेक्टरिस्टिक आणि उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. हे पहिले 4 झालं. पहिलं काय होतं? देर इज नो लिमिटेशन. उदाहरण काय होतं? अल्युवियल सॉइल. दुसरं काय होतं? मॉडरेट लिमिटेशन होतं. उदाहरण काय होतं? ब्लॅक सॉइल आणि डीप रेड सॉइल. तिसरा मुद्दा काय होता? सिव्हिअर लिमिटेशनचा. त्याच्यामध्ये काय होतं? शालो रेड सॉइल आणि स्लाइटली सॅलिन ब्लॅक सॉइल. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा काय आहे? व्हेरी सिव्हिअर लिमिटेशन आहे. ओके. याच्यामध्ये काय? क्रॉप साठी खूप लिमिटेशन आहेत, पण कशासाठी बेस्ट आहे? ते पास्चर साठी बेस्ट आहे. आणि उदाहरण काय त्याचे? शॅलो सॉइल, सॅलिन सॉइल आणि अल्कलिन सॉइल. तुम्हाला डायरेक्टली सॉइल विचारलं जाईल आणि विचारलं जाईल की कुठला क्लास आहे. आता सांगा की डीप रेड सॉइल कुठला क्लास आहे? क्लास 2, राईट. मॉडरेट लिमिटेशन वाला. सॅलिन सॉइल क्लास 4. क्लास 4 मध्ये तुमचं सॅलिन सॉइल आहे. ओके.
वरती जे स्लाइटली सॅलिन सॉइल आहे ब्लॅक मधला प्रकार आहे, असं सॉइल विचारलं जाईल आणि तुम्हाला एक विचारलं जाईल. आणि विच इज द बेस्ट सॉइल फॉर द पास्चर, कुठला क्लास आहे? क्लास 4 मध्ये दिले आपण बेस्ट यूज फॉर द पास्चर्स. ओके, 1 2 3 4 माहिती असलं पाहिजे. कसंही उलट सुलट प्रश्न विचारला तर वी शुड रेडी. ओके, खाली येतात बघा. हे पहिले 4 झाले जे क्रॉपिंग साठी वापरले जातात, क्रॉप साठी. वरचे क्रॉप साठी वापरले जात, खालचे क्रॉप साठी वापरले जात नाहीत. त्यातलं 5वा बघा. 5वा क्लास आहे स्टोनी आणि रॉकी सॉइल आणि पॉन्डेड एरिया, म्हणजे दलदलीचा प्रदेश म्हणा, पॉन्डेड एरियाला हवं. आणि कशी सॉइल आहे? स्टोनी आणि रॉकी प्रकारची सॉइल आहे. गुड फॉर पास्चर डेव्हलपमेंट, ही गुड आहे. वरती बेस्ट होती पास्चरसाठी, ही गुड आहे. ओके, मग इथं ग्रेजिंग आणि फॉरेस्ट्री केलं जातं. आणि सॉइलची नावं काय आहेत? आरिड सॉइल, रॉक सॉइल, अनइव्हन आणि रोलिंग सॉइलचा समावेश या 5 मध्ये होतो. ओके, 6वा प्रकार काय? मॉडरेट लिमिटेशन फॉर ग्रेजिंग आणि फॉरेस्ट्री. ग्रेजिंग फॉरेस्ट्रीलाच प्रॉब्लेम आहे, राईट. 4थं काय होतं? बेस्ट फॉर पास्चर, म्हणजे ग्रेजिंग आणि फॉरेस्ट्री. 5वं काय होतं? गुड फॉर पास्चर. ओके, आणि आता 6वं काय आहे? मॉडरेट लिमिटेशन फॉर पास्चर किंवा ग्रेजिंग किंवा फॉरेस्ट्री म्हणा. आणि त्याच्यानंतरचा मुद्दा आपला आहे 7वा, रिस्ट्रिक्टेड यूज फॉर ग्रेजिंग, वुडलँड आणि वाईल्ड लाईफ. रिस्ट्रिक्टेड यूज आहे ते सुद्धा कशासाठी? ग्रेजिंग, वुडलँड आणि वाईल्ड लाईफ साठी. आणि 8वा मुद्दा आहे तुमचा वाईल्ड लाईफ, एस्थेटिक पर्पज आणि वॉटर सेलचा. ओके, तर अशा प्रकारे हे डिफरन्सेस आहेत आपले जमिनीचे. वरचा तुम्ही अॅग्रो क्लायमॅटिक, अॅग्रो इकॉलॉजिकल आणि हे क्लास, हे तिन्ही प्रकारचं कंपॅरिझन लक्षात ठेवलं